संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत शिव छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीसूर्य महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांच्या परिसस्पर्शामुळे पुरंदरच्या दुष्काळी भागात गायीच्या गोठ्यात आणि उपाशी आईच्या पोटी जन्म घेतलेला विजय शिवतारे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळापर्यंत पोहोचू शकला ते वंदनीय बाळासाहेब ठाकरे या सर्वांनाच वंदन करून पुरंदरच्या या पालखी दळाच्या पवित्र मैदानावर उपस्थित असणारे राज्याचे लाडके मुख्यमंत्री, कोयनेच्या धरणग्रस्तातील धरणग्रस्त, एक शेतकऱ्याचा मुलगा पोट भरायला म्हणून ठाण्याला जातो, आनंद दिघे साहेबांच्या संपर्कात येतात, शाखा प्रमुखापासून सर्वसामान्यपणे रिक्षा चालक असणारे आमचे एकनाथभाई शिंदे कर्तृत्वाच्या बळावर राज्याचे मुख्यमंत्री झाले। 2 ऑगस्टला देखील आपल्या भेटीसाठी ते आले होते। आज पुन्हा त्यांचं मनपूर्वक असं मी इथे सहर्ष स्वागत करतो। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आपल्या परखड बोलण्यासाठी विचारांसाठी प्रसिद्ध असणारे, आता मी म्हणू शकतो माझे चांगले जवळचे मित्र स्नेही अजितदादा पवार, राज्याचे अतिशय संवेदनशील, सर्वसामान्य लोकांसाठी झटणारे आणि तुम्हाला कोणाला सांगितलं तर विश्वास वाटणार नाही, 3री 4थीला मी मुंबईत होतो, त्यावेळेस मी नारळवलीत राहत होतो आणि आमचे दादा प्रभुदास चाळीमध्ये बाजूला फक्त मध्ये रस्ता होता, त्या इमारतीत ते राहत होते। या सभेसाठी उपस्थित असणारे आमच्या ज्योतिताई वाघमारे असतील, चाकणकरताई असतील, माझी मुलगी डॉक्टर ममता भोसलेताई, उपस्थित सर्वच, अशोकभाऊ टेकडे असतील, जालिंदरभाऊ कामथे असतील, बाबासाहेब जाधवराव असतील, आमचे शरद सोनवणे असतील, गारटकर साहेब राष्ट्रवादीचे जिल्हा प्रमुख, वासुदेव नाना काळे, दौलत नाना शितोळे, दुर्गाडे सर, अनेक शिवसेनेचे पदाधिकारी, निवडून आलेले जिल्हा परिषद सदस्य, तालुका पंचायत समिती सदस्य, नगरसेवक सर्वच व्यासपीठावर आहेत। वेळ जाईल म्हणून आपली सर्वांची माफी मागतो, सगळ्यांची नावं घेता येणार नाहीत। उपस्थित सर्व पत्रकार आणि पालखी तळावर जमलेल्या माझ्या स्वाभिमानी सर्व पुरंदरकर हवेलीकर बंधू आणि भगिनींनो, बरोबर 1 महिना झाला मुख्यमंत्री महोदय पलीकडच्या पालखी तळावर महिला दिनाच्या निमित्ताने माझ्या मुलीने डॉक्टर ममताने कार्यक्रम घेतला होता। 5-6 हजार महिला होत्या आणि मी फक्त पाहुणा म्हणून गेलो, कुठच्याही व्यवस्थेमध्ये नव्हतो। काय कुणास ठाऊक मला माहित नाही, परंतु अनेक वेळा अनेक गोष्टी, बारामती असेल, भोर असेल, सर्वच मतदारसंघातून एक वेगळा अंडर करंट होता आणि मला बोललं जात होतं की काहीतरी आपण केलं पाहिजे। आणि म्हणून त्या कार्यक्रमात मी जाहीर केलं, ऑनलाईन होता कार्यक्रम, की बारामती लोकसभा आपल्याला लढलं पाहिजे। मी तसं ठरवलं, जाहीर केलं। लोकशाहीच्या एका पत्रकाराने ते ऑनलाईन बरोबर चालू होतं ते पकडलं आणि टीव्हीला दाखवलं। दुसऱ्या दिवसापासून TV 9 पासून सर्वच मीडिया, जिथे मी असेल तिथे होता। मांडलेली माझी लॉजिक ठीक होती, परंतु आता ते
जाऊ द्या, लोकांना प्रचंड उत्साह होता. पुरंदरमध्ये तर जादू झाली असते. भोरमध्ये तेच होतं. सर्वच मतदारसंघातून आणि महाराष्ट्रातून अनेक नेते आणि अनेक सामाजिक कार्यकर्ते माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. दोनदा मुख्यमंत्री साहेबांशी चर्चा झाली, परंतु माझं मन तयार होत नव्हतं. देवेंद्र फडणवीस साहेब 2-3 वेळा बोलले. दादा मुख्यमंत्र्यांशी बोलत होते. आणि मग एक दिवस मी निश्चय केला होता की नाही, कुठच्याही परिस्थितीत लढायचं म्हणजे लढायचं. आणि लोकांच्या हातात निवडणूक असेल, लोकांना ठरवू द्या काय ठरवायचं ते. आयुष्याची लढाई आर पारची लढायची, इकडे नाही तर तिकडे. मी मगाशीच सांगितलं आणि परत सरळ आमच्या नेत्यांना सांगू इच्छितो. होय, अख्ख्या पुरंदरला माहिती आहे, आजही तो शिवतारे गोठा म्हणून बोलला जातो. त्या गोठ्यावर माझा जन्म झाला, गाईच्या गोठ्यात. 1.5 एकर जमीन. यादववाडीची शाळा असेल, हरगुडीची शाळा असेल, परिंच्याची शाळा असेल, मुंबईमध्ये इंजिनिअरिंग असेल. व्यवसाय नोकऱ्या स्वबळावर केल्या, स्वयंभूपणे केल्या. व्यवसाय देखील केला. आज कुणालाही विश्वास वाटणार नाही एवढा विजय शिवतारेंना देवाने आशीर्वाद दिले. आणि स्वयंभूपणे स्वतःचं साम्राज्य मुंबईमध्ये देखील मी निर्माण केलं. स्वतःच्या मनाला जे वाटेल, सद्विवेक बुद्धीला वाटेल, त्याच्यावर विचार करायचा आणि त्याच्यावर निर्णय घ्यायचा आणि पाठीमागे हटायचं नाही. हा माझा मूळ स्वभाव. परंतु याला छेद मी दिला. मुख्यमंत्री महोदयांशी 2दा चर्चा झाली होती, परंतु एक असा काही अनामिक फोन मला आला आणि मुख्यमंत्री महोदय दुःखी आहेत, नाराज आहेत, तुम्ही ऐकत नाही, महायुतीला अडचण होईल. अनेक ठिकाणी अपक्ष उभे राहिले, महाविकास आघाडीचा फायदा होईल. आणि ज्या हेतूने अख्खा देश आज काम करतोय, उमेदवार कोणी असो, इथे आता सुनेत्राताई उमेदवार आहेत. खरा उमेदवार कोण आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी. आणि म्हणून प्रत्येक मत जे जाणार आहे ते त्यांना जाणार आहे. देशाची 3ऱ्या वेळा सत्ता त्यांच्या हातात येणार आहे. गोर गरीब लोकांसाठी काम करणारा माणूस. आणि मग विजयराव, तुम्ही असं जर वागलं तर बरोबर नाही. आणि म्हणून निर्णय बदलला. मुख्यमंत्री महोदय, पुन्हा एकदा सांगतो, आयुष्यात कसलेही भीती मला नाही. बेडर कुठचेही निर्णय बदलण्याचा माझा स्वभाव नाही. परंतु निवळ आपलं सांगणं, देवेंद्र भाऊंचं सांगणं, आणि त्याचबरोबर मी हाही देखील दादा विचार केला, आपल्यालाही बोलून दाखवलं की माझ्या एका छोट्याशा अशा निर्णयामुळे जर काही अघटित घडलं, मला खात्री होती मी निवडूनच येईल, पण जर अघटित घडलं तर कदाचित एक हरवणारा माणूस, राज्यासाठी काम करणारा माणूस, तडफेने काम करणारा माणूस अजितदादांसारखा, कुठेतरी त्यांना सुद्धा सेटबॅक नको. मनापासून हा विचार केला. मनापासून हा विचार केला. एक दिवस नाही गेलो, पण दुसऱ्या दिवशी रात्री गेलो. मी आपल्याला सांगू इच्छितोय, बऱ्याच टीका मला महाराष्ट्रातून झाल्या. किती खोके घेतले, दादांसमोर फाटली, काय 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 काही लोकांनी केलं. तर अर्थात नेटकरी वेगवेगळ्या पक्षाचे असतात. मी लढत होतो त्यावेळेस कदाचित सपोर्ट करत होते, लढा 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 म्हणून. आणि मग मी जेव्हा थांबलो होता बाई, त्यावेळेस मग त्यांना इप्सित साध्य होत नाही म्हटल्यावर उलट बोलत होते. विजय बापू शिवतारेंना कुठच्याही आणि कोणाच्याही खोक्यांची गरज नाही. देवानेच एवढे खोके दिलेत मला गरज नाही.
परंतु तो गैरसमज आपलाही होऊ नये, कारण मला माहित आहे गावागावातून ज्या पद्धतीने संपूर्ण लोक पेटून उठले होते, सर्व पक्षाचे होते, पुरंदर एक झाला होता. आणि म्हणून जेव्हा मी तडजोड केली, बोललो, त्यावेळेस मी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना हे सांगितलं, हे मी प्रेसमध्ये सांगेल, परंतु पुरंदर हवेलीच्या आणि संपूर्ण मतदारसंघातील जनतेने जो एवढा पाठिंबा मला केला होता, इतका उत्साह होता, त्यांचा कोणाचा विश्वासघात वाटू नये, त्यांना कोणाला विश्वासघात वाटू नये. आणि म्हणून जे काही संघर्ष करून मिळणार होतं ते तहात मिळालं या संपूर्ण मतदारसंघांसाठी. ते मला तुम्ही सांगितलंय, तेच तुम्ही या पवित्र माऊलींच्या पालखी तळावर येऊन पुरंदर हवेलीच्या आणि संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघातून आलेल्या सर्व तरुण कार्यकर्त्यांना सर्वांना सांगा, तुमच्या तोंडातून ऐकू द्या. दादांना मी सांगितलं होतं, प्रचंड राग होता, कधी कधी बोलता बोलता अनेकांच्या चुका होतात, माणूस काय तसा वाईटही नसतो, पण प्रचंड रोष दादा पुरंदरच्या जनतेचा होता. जेव्हा जेव्हा मी गावात जायचो, समोर बसलेले लोक आहेत, मला म्हणायला लागले, बापू आम्ही ऐकणार नाही, तुम्ही सांगितलं तरी ऐकणार नाही. बरोबर आहे की नाही? नोटाला मतदान करू, पण इतर ठिकाणी मतदान करणार नाही. आणि म्हणून मी दादांना सांगितलं, मी सांगितल्यानंतर लोक ऐकतील, सर्व काय होईल, पण तरीही आपण आपला एक शब्द विश्वास या समोरच्या बसलेल्या संपूर्ण स्वाभिमानी जनतेला द्यावा, जेणेकरून हे संपूर्ण मतदारसंघामध्ये एक सकारात्मक लाट येईल. आणि मगाशी मी म्हटल्याप्रमाणे निश्चितपणे माननीय नरेंद्र मोदींना तिसऱ्या वेळेस पंतप्रधान बनवण्यासाठी दादा असतील, भाई असतील, सर्वच जण आम्ही सर्व एवढ्याच कारणासाठी त्यांच्याबरोबर आहेत की एका अतिशय निस्वार्थी, त्यागी, 18 तास लोकांसाठी काम करणारा, वर्षानुवर्ष सुट्टी न घेणारा, अशा प्रकारचं एक त्यागी असं व्यक्तिमत्व हे भारताचं तिसऱ्यांदा पंतप्रधान झालं पाहिजे. राष्ट्रनिष्ठा ही अल्टिमेट. काही खेळ खेळले असतील, बऱ्याच वेळा गडबडी होत असतात, काय ईडी, काय अमुक, काय तमुक, काय, पण या सगळ्या गोष्टीचा शेवटचा जर एंड पाहिला तर एकच असतो, आणि ती म्हणजे राष्ट्रनिष्ठा. ही जी काय बीजेपीची थीम आहे देशाच्या प्रती, त्यालाच भाळून आम्ही सर्वजण एकत्र आहोत. आणि म्हणून मित्रो, मी भाईंचं ऐकलं, मुख्यमंत्र्यांचं ऐकलं, उपमुख्यमंत्र्यांचं ऐकलं, वर्षावर 3 तास चर्चा झाली, साधक बाधक. मी म्हटलं ठीक आहे, मी लढत नसेल तर कमीत कमी 5 वर्ष दादा जे नुकसान आमचं झालंय, जे प्रकल्प आमचे रखडले आहेत, त्या प्रकल्पांना जास्तीत जास्त निधी आणि युद्ध पातळीवर काम करत जे प्रकल्प रखडले आहेत त्या प्रकल्पांना गती देण्याचा शब्द मुख्यमंत्री महोदयाने आपण सर्वांनी द्यावा. मी मनाविरुद्ध माघार जरी घेतली असेल तरी शेवटी मी तुम्हाला हेच सांगतो, मी तुम्हाला एकच सांगतो, माझं आयुष्य संपूर्ण पुरंदर हवेलीच्या जनतेसाठी आणि मातीसाठी समर्पित आहे, राज्यासाठी समर्पित आहे. अरे ओपन हार्ट सर्जरी झाली, आजही दिवसातून आठवड्यातून 3 वेळा डायलिसिस, 5.5 लिटर माणसाच्या अंगातलं रक्त 10 वेळा बाहेर काढलं जातं, माझं मशीन मध्ये डायलायझर मध्ये फिरवलं जातं आणि 10 वेळा आत टाकलं जातं 3.25 तासात. 99% लोक खुर्चीतून येतात, खुर्चीतून जातात. विजय बापूला काही फरक पडत नाही. डायलिसिस झाल्यावर कोट चढवला, एअरपोर्टला गेलो, दिल्लीला गेलो, कामावर गेलो, सभेत आलो.
ही शक्ती काय आहे? ही शक्ती माझ्या गोरगरीब जनतेचे आशीर्वाद आहेत आणि म्हणून मी असा आहे. त्यांच्यासाठी आयुष्य माझ्या मनाला मुरड घातली. मला माहित नाही मी किती वर्ष जगेल, पण मला एक माहित आहे, आजच्या या पालखी तळावर मुख्यमंत्री महोदय अजितदादा शब्द देत आहेत, दादा शब्द देत आहेत. होय, गुंजवणीचा रखडलेला प्रकल्प युद्ध पातळीवर उद्यापासून 2-4 दिवसापासून सुरू होईल. युद्ध पातळीवर. मी असताना लाईन आउट दादा वरून केला होता, वाल्यावरून. तो लाईन आउट परत जेऊर माणकीतून केला. लोकांचा आक्रोश झाला. पुन्हा आपण त्याच्यात करेक्शन केलंय. नवीन आता जी योजना केली आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची जी मागणी आहे वाल्याच्या 12 वाड्यापासून संपूर्ण पाणी राखेपर्यंत जाण्याचा, तो लेआउट केला, ते लाईन आउट केलं. 100 कोटी त्याच्यासाठी वाढले. सगळ्या परिंच्यापासून सगळं आहे. पाणी येऊ द्या. पुरंदर उपसाचं पाणी 6,500 हेक्टरला होतं दादा. आता आम्ही 14,500 हेक्टर भिजवतो. येऊ द्या तर पाणी, नंतर बघू आपण. आणि म्हणून भोरच्या 3 उपसा सिंचन योजना, वाजेघर, वांगणी आणि शिवगंगा खोरे, रमेश बापू बसलेत आमच्या इथे. या तिन्ही उपसा सिंचन योजना तत्वतः मान्यता मी मंत्री असताना देवेंद्र भाऊंनी दिल्या होत्या. ते पुढे रखडलं होतं. आज सगळे सर्वे झाले. मी परवा देवेंद्र भाऊंना तीच विनंती केली. या 3 उपसा सिंचन योजनासह 1,307 कोटीची योजना आता 4 वर्ष लेट झाली आणि या 3 उपसा सिंचन म्हणून जवळजवळ 1,782 कोटीची योजना झाली आहे. तिला प्रशासकीय मान्यता देत माझं टार्गेट आहे बंधूंनो, 1 वर्षाच्या आत गुंजवणीचं पाणी पुरंदर आलं पाहिजे. 1 वर्षाच्या आत सगळ्या मदती होतील. यांच्या तिजोरी दादांच्या हातात आहे. म्हणून मी मगाशी म्हटलं की आता आमची दुश्मनी लोकांनी पाहिली होती, दोस्ती बघा ना. विमानतळ इच्छा स्वेच्छा खरेदीचा दर जाहीर करा. लोकांना द्यायचं नसेल ना, नाही देणार कोणी. पण जर स्वेच्छा खरेदीचा दर मुख्यमंत्री महोदय योग्य दिला, तुम्ही ती जादू एकदा केली. 40 रिपिटेशन होती समृद्धी महामार्गावर कोर्टातून. ज्या दिवशी भाईंनी स्वेच्छा खरेदीचा रेट डिक्लेअर केला आणि बुलढाण्याला पहिलं अग्रीमेंट शेतकऱ्याची खरेदी करण्यासाठी सही करायला स्वतः गेले, 3 महिन्यामध्ये 701 किलोमीटरची जागा शेतकऱ्यांनी मुंबई ते नागपूर 3 महिन्याच्या आत दिली. ही किमया भाईंनी केली. MSRDCचे प्रमुख होते. निश्चितपणे विमानतळावर देखील अशीच किमया होईल. सर्व शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन आपण ते काम करू. तिसरा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे जो मी त्यांना सांगितला, तो त्यांनी मान्य केलाय. हिंजवडीचा IT पार्क आपल्याला माहित आहे. सगळ्या नॅशनल मल्टीनॅशनल कंपन्या त्या हिंजवडीच्या IT पार्क मध्ये आहेत. एका इंजिनियरला 70,000-80,000, 2 लाख 3 लाख असे पगार आहेत. ते हिंजवडी पार्क आता फुल झालंय भाई मुख्यमंत्री महोदय. 1 इंच जागा नाही. पण वेटिंग लिस्ट मध्ये 325 कंपन्या आहेत, मल्टीनॅशनल कंपन्या. माझ्याकडे बाबाराजे बसले तिथे. दिव्याला 700 एकर जमीन, झेंडेवाडीला 150 एकर जमीन आणि कोडीतला 400 एकर जमीन गायरान आहे, सरकारी जमीन आहे. या जमिनीवर जर इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं केलं आणि IT पार्क जर आपण दादा जर डिक्लेअर केला राज्य शासन केंद्र शासनाच्या माध्यमातून, मला खात्री आहे 6 महिन्यात सगळी जमीन संपून जाईल. इन्फोसिस सारखी एखादी कंपनी आली, 10-20 एकरवर त्यांनी जर त्यांचा प्रकल्प उभा केला तर 10-20,000 इंजिनियरला नोकऱ्या मिळतील. गावागावातून आज जा. शिक्षणाच्या सोयी उपलब्ध झाल्या. पण मुख्यमंत्री महोदय BTech, MTech, BE, ME, MSc, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियर 5-5 वर्ष पास होऊन झालेत, नोकऱ्या नाहीत.
हे जर इथे आपण IT पार्क केलं तर संपूर्ण पुरंदर हवेलीच नव्हे, संपूर्ण पुरंदर जिल्ह्यातील तरुणांना, इंजिनियर्सला मोठी संधी, कमीत कमी 50,000 लोकांना तिथे नोकरी मिळू शकते। आणि एक नवीन मॉडेल 50,000 मिनिमम सांगतो, 1,00,000 लोकांना नोकऱ्या मिळू शकतात। आणि मग IT पार्क खूप महत्वाचा आहे। जागेला पैसे द्यायचे नाहीत भाई मुख्यमंत्री महोदय, जागा आपलीच आहे, फक्त इन्फ्रास्ट्रक्चर करायचं बस। 6-7 महिन्यात देखील होऊ शकते आणि त्याच्यातून निश्चितपणे चांगला एक मार्ग निघू शकतो। आणखी एक महत्वाचा, जो अतिशय महत्वाचा निर्णय आमच्या नशिबाने माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे झाले आणि 2 ऑगस्टला खाली हवेली आणि पुरंदरमध्ये फुरसुंग्यानी देवाच्या उरळीची पाणी पुरवठा योजना 118 कोटीची मी मंत्री असताना मंजूर केली होती। बरंच काम झालं होतं, रखडलं होतं काम। मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे झाले, मी त्यांना सांगितलं 4.5 लाख लोकांच्या घरात तोंडात जाणारं पाणी बापू मी स्वतः येतो, सर्वसामान्य घरातला माणूस, लोकांची संवेदना लोकांबद्दलच्या, स्वतः आले तिथे, स्वतः त्यांनी पाहणी केली। लागणारे 25 कोटी रुपये याच पालखी तळावर डिक्लेअर केले आणि दिले देखील। आणि म्हणून ती पाण्याची योजना आता सुरू झालेली आहे, बरंच काम आता उरकत आलेलं आहे। पण मुख्यमंत्री महोदय, त्याच्यातून काहीतरी काही वस्त्या, धनगर वस्ती असेल, आदर्शनगर असेल, संकेत विहार असेल, हुंडेकरी वस्ती असेल, त्या काळात दुर्दैवाने तो सर्वे करताना अधिकाऱ्यांच्या काही चुका झाल्या, ते जवळजवळ 1.5 लाख लोक पाण्यापासून वंचित आहेत। त्याला एक ॲडिशनल मान्यता, जेवढ्या वितरण नलिका असतील तेवढ्या देण्यासाठीची एक अधिकची मान्यता MGP ला दिली, तर एक खूप मोठं काम होतं। दादा तुम्ही देखील फुरसुंगीला पाणी देऊ असा शब्द दिला होता। आता निश्चितपणे सर्वात फुरसुंगीकरांना ते पाणी मिळण्यासाठी आपण निश्चितपणे सहकार्य कराल आणि युद्ध पातळीवर ते देखील काम होईल असं माझं प्रामाणिक मत आहे। पुरंदर उपसा भाई माळशिरस करून बारामतीला लागून गाव आहे आमचं। तिथल्या महिला आमच्या गेल्या 2010 पासून मी स्वतः पाहिलं होतं, सकाळी पिकअप मध्ये बसायचं आणि दौंडला मजुरी करायला जायचं। मी आमदार झालो, पुरंदर उपसा पूर्ण करून घेतलं 2012ला। 3 वर्ष फुकट पाणी दिलं ट्रायलच्या नावाखाली, कॅपिटल वाढलं लोकांचं, लोकांकडे पैसे आले, पुन्हा नवीन दर आला, इलेक्ट्रिसिटी दर वगैरे, आणि 60,000 रुपये MCFTचा रेट झाला। मी बेचैन होतो। दादा पहिल्यांदा या देशामध्ये पाण्यावर क्रॉस सबसिडी, मुख्यमंत्री महोदय, शेतकऱ्यांना वीज देताना इंडस्ट्रीवर क्रॉस सबसिडी आहे, 4 रुपये रेट असेल, अजून 4 रुपये घेतात आणि शेतकऱ्यांचे पैसे भरले जातात। या देशात पहिल्यांदा माझ्या डोक्यातून ती कल्पना आली आणि पाणी वापर करणारे जेवढे उद्योग आहेत त्या सगळ्या उद्योगांचा पाण्याचा दर थोडासा मी वाढवला, कुणी हे केलं नाही, आणि वर्षाला 600 कोटी रुपये मिळू लागले। आणि त्याच्यामधून 81% शेतकऱ्यांची बिलं महाराष्ट्रातली ही या पैशांतून भरण्याचा कायदा झाला आणि 19% लोकांना पाणी मिळालं, होय की नाही? आणि म्हणून शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला। पुरंदर उपसा 10 वर्ष झाली त्याचं पंप आणि परिचालन व्यवस्थित, आता 2-3 वर्ष झालं नाही आणि लोकांचे हाल झाले, ऊस सुकून चालले आहेत, बागा सुकून चालले आहेत, पंप खराब होत आहेत, 1.5 महिना पंप बंद राहते। आणि म्हणून मुख्यमंत्री महोदयांना मी पत्र दिलं की या पंपांची दुरुस्ती, विल्हेवाट हे सगळं करण्यासाठी 56 कोटीचा प्रस्ताव तयार करून घेतलाय जलसंपदा खात्याकडून, त्याला मंजुरी द्यावी। निश्चितपणे ताबडतोब त्यांनी ते मान्य केलं आणि अजितदादांनी मला वाटतं गेल्या अधिवेशनाच्या अर्थसंकल्पामध्ये 56 कोटी रुपये पुरंदर उपसासाठी मान्य केलेत, निधी उपलब्ध झालाय। पुढच्या काही दिवसामध्ये ते सुद्धा व्यवस्थित काम सुरू होईल। हवेली मधला आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे, आमची 11 गावं पुणे शहरात 2017ला गेली। एकाही गावच्या जेवढ्या पाणी पुरवठ्याच्या योजना होत्या त्याही बंद पडल्या, त्याही नीट चालवता येत नाही।
एका बाजूने पाण्याची मोकाट, दुसऱ्या बाजूने कसल्याही सुविधा नसताना 12 पट टॅक्स वाढला. 5 रुपये स्क्वेअर फीटचा टॅक्स चंद्रकांत दादा 60 रुपये स्क्वेअर फीट झाला. आणि म्हणून कायदा बदलता येत नाही म्हणून मी मुख्यमंत्री महोदयांना काही अधिकाऱ्यांना बोललो आणि म्हणून ती 2 गावं बाजूला जर केली तिथे एक नगरसेवक होता. बारामतीला जेवढी लोकसंख्या आहे त्याच्यापेक्षा जास्त लोकसंख्या या नगरपालिकेमध्ये फुरसुंगी आणि देवाच्या उरुळीमध्ये झाली. 40 नगरसेवक होतील. टॅक्स आमचा आम्ही ठरवू शकू. डेव्हलपमेंट चार्जेस जे काही मिळतील ते या नगरपालिकेला मिळतील. आणि मला खात्री आहे दादा असाच प्रकार झाला होता पुणे महानगरपालिका असताना. आणि जेव्हा पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही नगरपालिका म्हणून घोषित केली मगर साहेबांनी, प्रचंड टीका झाली होती त्यावेळेस. ही नगरपालिका करणे योग्य नाही, महानगरपालिकेतच असू द्या. पण त्यांनी ती केली. आणि आजचं चित्र असं आहे की पिंपरी चिंचवड महानगरपालिका छोटी स्वप्न पाहिलेलं मगर साहेबांनी आज एशिया खंडातली सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका पिंपरी चिंचवड झाली. दादांचा त्याच्या विकासामध्ये मोठा वाटा आहे. मग जर पिंपरी चिंचवड होऊ शकते तर फुरसुंगी आणि देवाची उरुळी का नाही होणार? विमानतळ इथे येत आहे, या बाजूने संपूर्ण डेव्हलपमेंट होणार आहे. आणि मग त्याची पहिली अधिसूचना झाली, सूचना हरकती आल्या, त्याच्यावर प्रक्रिया झाली. काही मंडळी हायकोर्टात गेली, हायकोर्टाने त्यांचं म्हणणं मान्य नाही केलं. मुख्यमंत्री महोदय आपल्याला ती दुसरी जी अधिसूचना आहे तेवढी अधिसूचना लवकरात लवकर काढली तर निश्चितपणे प्रचंड मताधिक्य. दादा इतक्या लोकांच्या समोर सांगतोय, तुम्ही ती दुसरी अधिसूचना काढून देवाची उरुळी फुरसुंगी नगर परिषद जाहीर केली, तुमच्या मतदानात पाऊस पडेल. पाऊस मतांचा. बरोबर की नाही? बरोबर की नाही? बारामतीच्या 29 जिरायती गावांना आता मी मंत्री होतो, थोडीफार बुद्धी असल्यामुळे एक चांगली कल्पना मला सुचली. आजही त्या 29 गावांना दादांच्या मतदारसंघातील अडचण आहे. खरं म्हटलं त्या अधिकाऱ्यांची कामं होती त्या काळात, याचा विचार करून मार्ग काढेल. नीरा नदी आपली भीमेला मिळते कुठे? उजनीच्या खाली. किती कहर दुष्काळ असला तरी भाटगर, नीरा देवदार आणि वीर मधून कमीत कमी 25 टीएमसी पाणी वाया जाते, भीमेला मिळते आणि भीमेतून कर्नाटकात जाते. आणि म्हणून या 29 गावासाठी कोणत्याही बॅरेजवरून आपण नीरा नदीतून पाण्याचं पुनर्नियोजन करून 2-3 टीएमसी जरी पाणी उचललं आणि ते करेमध्ये टाकलं आणि करा भरून ठेवली 10-12 किलोमीटर, दोन्ही बाजूला विहिरी चार्ज होतील आणि शेतकऱ्यांचं बागायत होईल. एखाद्या ठिकाणी उपसा सिंचन करून उंच ठिकाणी जसं आता शिंदवणीला आपलं डिस्ट्रीब्युशन चेंबर आहे तशा चेंबरमध्ये पाणी टाकलं तर 29 गावांना ग्रॅव्हिटीने पाणी मिळेल. दुष्काळ कायमचा संपेल. आणि म्हणून ही योजना देखील मी मागणी केली की अधिकाऱ्यांना सांगून ती प्रस्तावित करावी. भोर तालुक्यामध्ये 1993 साली उतरोली गाव आहे, माझंच मूळ गाव आहे शिवतरेंचं. त्या उतरोलीला 750 एकर MIDC शिक्के पडले. आज तागायत भूसंपादन नाही, काही नाही. 2009 साली प्रचाराच्या सभेत सांगितलं गेलं होतं की प्रचार संपला, निवडून आलो की लगेच आम्ही ह्या MIDCचं काम सुरू करू आणि चांगले प्रकल्प देऊ. आज तागायत काही झालं नाही. भोरच्या मंडळींसाठी जशा 3 उपसा सिंचन योजना तशी ही MIDC तिथल्या रोजगारासाठी खूप महत्वाची आहे. शेतकरी सांगतायत आम्ही जमीन देतोय, डिक्लेअर करा आणि उद्योगांना निश्चितपणे त्या बाबतीत देखील निर्णय हा घेतला जाईल. संपूर्ण महाराष्ट्राचा आराध्य दैवत जेजुरी देवस्थान, मला माहित नाही अनेकांच्या सत्या आल्याने गेल्या. राज्यातली पंढरपूर असेल, शिर्डी असेल, शेगाव असेल, सगळ्या मोठमोठ्या देवस्थानांना 200 400 कोटी निधी देऊन त्यांचा विकास केला गेला. परंतु या संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणाऱ्या खंडोबा मल्हारी मार्तंडला वंचित होते ते. आणि मग 2018 साली देवेंद्र फडणवीसांना मी विकास आराखडा दिला 349 कोटीचा.
आणि मला आनंद वाटतो सांगायला, महाविकास आघाडीच्या काळात नाही झालं, परंतु 109 कोटी अजितदादांनी या मल्हारी मार्तंडाच्या विकासासाठी पहिले दिले. आणि पहिल्यांदा राज्याचा मुख्यमंत्री मल्हारी मार्तंडाच्या दर्शनाला पहिल्यांदा आले. एकदा ते आले, परत या 109 कोटीच्या भूमिपूजनाला देवेंद्र फडणवीस असतील, दादा असतील, मुख्यमंत्री महोदय तिघे आले आणि त्यांनी सुरुवात केली. माझी विनंती असेल, बरंच काम आता उरकत आलंय, पुढच्या वर्षासाठी 100 कोटी जर दिले 2-3 वर्षामध्ये आराखडा पूर्ण करून महाराष्ट्राच्या सर्वसामान्य गोर गरीब जनतेचा, सर्व जाती धर्माचा देव कुठचा असेल तर तो मल्हारी मार्तंड. आणि म्हणून अहिल्याबाई होळकरांच्या पुनर्विकासानंतर याचं जे काही काम केलं ते अहिल्याबाईंनी केलं, राजमाता. त्याच्यानंतर तो योग आला. तो योग माझ्या मंत्र्याच्या कारकिर्दीत तो विकास आराखडा झाला आणि राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते त्या ऐतिहासिक कामाचं पूजन होऊन जोरात काम सुरू आहे. त्याला एक 100 कोटी रुपये आपण द्यावी ही एक विनंती करतोय. मी जेव्हा फिरत होतो दौंडला त्यावेळेस मला मुख्यमंत्री महोदय छोट्या गोष्टी आहेत, लोकांनी सांगितलं पुण्याला पुरंदर, हवेली, दौंड इथून पुण्याला आणि पिंपरी चिंचवडला कामासाठी जवळजवळ 25,000 लोक जात असतात. पुण्याची जशी लोणंदला वगैरे लोणावळ्याला लोकल आहे तशी लोकल जर पुणे ते दौंड आणि दौंड ते पुणे केली तर लोकांना खूप फायदा होईल. माझी विनंती असेल आपल्या सर्वांना, ती चर्चा तिथेही झाली होती, राज्य शासनाच्या माध्यमातून रेल्वेला केंद्र सरकारला सांगून ही जर लोकल काय मोठी गोष्ट नाही, लोकांना खूप मोठा फायदा याच्यातून होणार आहे. आणि म्हणून मित्रो, 1665 साली शिवाजी महाराजांनी मिर्झा राजांशी तह केला. का केलं माहित आहे? महाराजांचं लिहिलेलं एक वाक्य आहे, जोरात आक्रमण झालं होतं, वर किल्लेदार मान उडाल्यानंतर सुद्धा 500 यवनांना त्यांनी कापलं होतं. हा पुरंदर आहे. धर्मवीर संभाजी राजांच्या जन्माचा हा पुरंदर आहे. आणि म्हणून 1665चा तो तह महाराजांनी केला. त्याचं कारण एकच होतं की एक एक किल्ल्याच्या बरोबरीची माझी माणसं पडतायत. किल्ला गेला चालेल पण माझी माणसं नको जायला, मावळे नको जायला, म्हणून त्यांनी तह केला. 23 किल्ले दिले. पण तहानंतर पुन्हा जोर धरला आणि महाराजांनी 43 किल्ले घेऊन हिंदवी स्वराज्याला पुन्हा गती दिली. आज या सर्वांच्या साक्षीने सांगतो, होय, पुन्हा एकदा सांगतो, कधीही आपला निर्णय न बदलणारा विजय शिवतारे लोकांच्या विश्वासार्हतेला कधी तडा न जाऊ देणारा विजय शिवतारे. माननीय मुख्यमंत्र्यांच्या शब्दाखातर काय होईल ते माझ्या राजकारणाचं पुढचं मला माहित नाही, पण महायुतीचा तडा गेला नाही पाहिजे, चांगलं काम झालं पाहिजे. आणि म्हणून हा तह मी केला, ज्याच्यातून संघर्ष न करता जर एवढे सगळे प्रकल्प आपल्याला मिळाले तर काय हरकत आहे? काहीच हरकत नाही. आणि पुन्हा म्हणून जाता जाता एकच सांगतो, दादा बोलतील त्या बाबतीत. दादा, गावागावात प्रचंड थोडी नाराजी आहे. मी आता प्रत्येक गावात दौरा करतोय, सगळ्या लोकांना समजावतोय, प्रचंड बहुमत महायुतीला आपल्या इथे मिळालं पाहिजे. गोष्टी घडत असतात, विसरायच्या असतात, मतभेद झाले हरकत नाही, मनभेद नको. आणि म्हणून जे जे स्वाभिमानी सर्व पुरंदरकर ते तिन्ही पक्षांची मंडळी आले, मी सर्वांना विनंती करतो, गावागावात 80-90% मतदान हे घड्याळाला झालं पाहिजे, महायुतीच्या सुनेत्रा वहिनींना झालं पाहिजे, म्हणजेच मोदींना झालं पाहिजे. आणि जी दोलायमान परिस्थिती होती, मुख्यमंत्री महोदय, मी तुमचं ऐकलंय, माझी काळजी काय घ्यायची तुम्ही घ्या, पण तुमचा शब्द ठेवलाय,
बारामतीच्या विजयाचा सिंहाचा वाटा दादा पुरंदर असेल, बारामती नसेल. तिथे इक्वल मतं होतील, मागे पुढे होईल, पण इथे ही स्वाभिमानी जनता तुम्हाला बारामतीला जसं अगोदर लीड मिळायचं तसं लीड दिवस रात्र आम्ही फिरो. भाजप, सेना, राष्ट्रवादी वर जरी नेते असतील, खाली कार्यकर्ते सगळे मनोमिलन आहे, सगळ्यांचं काही अडचण नाही. आम्ही सगळेजण प्रचंड ताकदीने, वहिनी येवो न येवो, आम्ही आमचे दौरे एकत्रित करत लोकांना समजावत आपण निश्चितपणे हे पवित्र काम करून, जसं अजितदादांना त्यावेळेस 91ला मला वाटतं काहीतरी बारामतीपेक्षा जास्त मतं पुरंदरने दिली होती, तीच हिस्ट्री, त्या पुनरावृत्ती इतिहासाची करायची आपल्याला. आणि बारामतीपेक्षा जास्त इथून लीड हे आपलं झालं पाहिजे, एवढीच मी विनंती करतो. आणि जाता जाता म्हटली मोबाईल, आपण हे सगळं करणार की नाही? सगळ्यांनी हात वर करून जोरात घोषणा द्या, जय भवानी, जय शिवाजी. महायुतीचा मी सर्वांना एक विनंती करतोय, लाईट थोडे ऑफ केले तर बरं होईल. सर्वांनी आपापल्या हातातील मोबाईल, सर्व मीडिया इथे आहे, सर्वांनी हातातील मोबाईल वर काढून टॉर्च करा आणि अजितदादा आणि मुख्यमंत्र्यांना विश्वास द्या की हा पुरंदर नक्कीच प्रचंड मोठा इतिहास घडवेल. किती सांगितलं? 2 लाखांनी. सर्वांनी काम करायला हवं, फक्त बोलून नव्हे. गावागावात लोकांना, वयस्कर मंडळींना समजवायला हवं. लोकांच्या डोक्यात जो राग आहे तो आता काढला पाहिजे आणि एकत्रितपणे आपण जिंकलं पाहिजे. नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवलं पाहिजे. पुन्हा एकदा मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय चंद्रकांत दादा यांनी माझं मागणं मान्य करून या पालखीतळावर आले, त्याबद्दल मी पुरंदरच्या संपूर्ण जनतेच्या वतीने विनम्रपणे आपल्याला साष्टांग नमस्कार करतो आणि इथेच थांबतो. जय. मित्रांनो, आज अनेकांचं लक्ष ह्या सभेवर अवलंबून. मी आपल्याला सुरुवातीला सांगतो, राजकीय जीवनामध्ये कोणीच कुणाचा शत्रू नसतो, कोणीच कुणाचा कायमचा मित्र नसतो. गेले 75 पेक्षा जास्त काळ ह्या देशाला स्वातंत्र्य मिळून झाला. अनेक चढउतार अनेक पिढ्यांनी बघितले. तसं आपण पण आता देशामध्ये काय चाललं ते बघता. मी पहिल्यांदा पुरंदरवासियांना सांगतो की बाबांनो, 140 कोटी जनतेचा कारभार उद्याच्या 5 वर्षाच्या काळामध्ये कोणाच्या हातामध्ये द्यायचा, हे ठरवणारी उद्याची निवडणूक आहे. लोकसभेची निवडणूक आहे. ही वावकीची गावकीची निवडणूक नाही. आपण अनेक गाव पातळीवरच्या निवडणुका बघितल्यात, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सहकारातल्या मार्केट कमिटीच्या निवडणुका बघितल्यात. त्या निवडणुका वेगळ्या अर्थाने चालतात, परंतु देश आणि 18 पगड जातीला, 12 बलुतेदारांना, शेवटच्या माणसाला न्याय देण्याची धमक आणि ताकद आज देशामध्ये जे वेगवेगळे राजकीय पक्षाचे नेते काम करतायत त्यांच्याकडे जर नजर टाकली तर कोण ह्या देशाला मजबूत अशा प्रकारचं नेतृत्व देऊ शकतो, अशा प्रकारचा विचार एक मतदार म्हणून आपण केला तर मित्रांनो, अतिशयोक्ती नाही, एकच नाव सर्वांच्या समोर येतं आणि ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं. ही वस्तुस्थिती आहे. कारण मी पण एकेकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना विरोध करणारा कार्यकर्ता होतो, परंतु त्यावेळेस त्यांचं पुढचं विजन काय, त्यांची भूमिका काय, जगामध्ये भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन काय राहणार आहे, आणि हे नेतृत्व करत असताना ज्याचा उल्लेख चंद्रकांत दादा पाटलांनी केला की त्यांच्या काळामध्ये जे जे निर्णय घेतले
ते भारत माते करता घेतले, भारतीयांच्या करता घेतले। आज आजूबाजूचे कोणतेही आपले शत्रू राष्ट्र वाकड्या नजरेने आपल्याकडे बघत नाही। आजूबाजूच्या बहुतेक देशांची दयनीय अवस्था झाली। पाकिस्तान घ्या, श्रीलंका घ्या, काय अवस्था झाली तुम्ही पाहताय, काय तिथली परिस्थिती आहे। किंवा पंतप्रधान ज्यावेळेस परदेशात जातात, किती प्रचंड उत्साहाने परदेशी माणूस किंवा तिथला भारतीय माणूस त्यांचं स्वागत करत असतो। त्याच्यामध्ये त्यांच्या शब्दाला महत्त्व देत असतो, पाठिंबा देत असतो। अशा प्रकारचं चित्र गेले 10 वर्ष आपण पाहतोय। आजही ज्यावेळेस एकनाथराव शिंदे, मी, देवेंद्र फडणवीस साहेब पंतप्रधान आपल्या राज्यामध्ये येतात, प्रोटोकॉल प्रमाणे आम्हाला हजर राहावं लागतं आणि आम्ही चर्चा करतो, त्यावेळेस पुढे अजून काय करायचंय, उद्याची निवडणूक पार पडल्यानंतर कुठले कुठले निर्णय आपल्याला तातडीने घ्यायचे, सतत भारताचा विचार हा त्यांच्या मनामध्ये असतो आणि त्यामुळे ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे। मित्रांनो, आजपर्यंत तुम्ही अनेक खासदार निवडून दिलेले, मलाही एकदा निवडून दिलं, परंतु त्या प्रत्येकाच्या काळातली कारकीर्द आपण बघितली। आता जो उमेदवार महायुतीचा म्हणून घड्याळाचं चित्र देऊन तुमच्या समोर आम्ही दिलेला आहे, तोही उमेदवार पहा, त्याच्यामध्ये पाठीमागे 3 वेळेला खासदार म्हणून दिलेला उमेदवार, त्यांची 15 वर्षामध्ये काय कामं झाली ती पहा। मी एकनाथ शिंदे साहेबांच्या, मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने सांगतो की यामध्ये माग ज्या 15 वर्षाकरता उमेदवार तुम्ही निवडून दिला खासदार म्हणून, त्यांच्यापेक्षा जास्त चांगलं आणि विकासाचं काम आणि केंद्राचा निधी आत्ताचा तुम्हाला दिलेला उमेदवार आणल्याशिवाय आम्ही कुणी गप्पा बसणार नाही। तुम्ही म्हणाल असं कसं बोलता? मित्रांनो, ज्याचा उल्लेख विजयराव शिवतरेंनी केला, आम्ही देखील सरकारमध्ये कधी होतो, कधी सरकारमध्ये नव्हतो, विरोधी पक्षामध्ये होतो, विरोधी पक्ष नेता म्हणून पण काम केलं आणि विकास करायचा म्हटलं तर तुम्ही सरकारमध्ये असल्यानंतर जास्त गतीने विकास होत असतो, निर्णय तुमच्या हातामध्ये असतात, त्याबद्दल धोरण ठरवायचं तुमच्या हातामध्ये असतं, एखादा नवीन अध्यादेश काढायचं तुमच्या हातामध्ये असतं। गेले 10 वर्ष पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आपला भारत देश प्रगती करत असताना जर सातत्याने समोरच्या खासदारांनी विरोधच केला तर कसा विकासाला निधी मिळणार, कसा आपल्याला केंद्राचा निधी मिळणार, या गोष्टीचा पण विचार लोकप्रतिनिधींनी करायला हवा। नुसती भाषणं देऊन प्रश्न सुटत नाहीत, शेवटी लोकांची खळगी पोट ही भरली पाहिजे। आज देखील इथं आम्ही सगळेजण तुमच्या समोर बोलत असताना ज्यावेळेस विजयराव शिवतरेंनी एक भूमिका घेतली आणि त्यांनी अग्रेसिव्हली मांडली, पत्रकारांनी पण सातत्याने त्यांची भूमिका जनतेच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला, ब्रेकिंग न्यूज दाखवली। ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे अस्वस्थ होत होते। त्यांच्या मनामध्ये मी राज्याचा प्रमुख झालोय, भारतीय जनता पक्षाने 115 आमदारांचा पाठिंबा दिला, त्यामुळे आज महायुतीचं सरकार आलंय आणि ज्या जीवाभावाच्या सहकार्यांच्या करता मी मुख्यमंत्री झालोय आणि या राज्याचा सर्वांगीण विकास करण्याचा मी प्रयत्न करतोय, त्यावेळेस माझ्या जीवाभावाचे सहकारी जर अशा प्रकारची भूमिका घेऊन पुढे चालले तर मग मला तरी कशाला मुख्यमंत्री पद हवंय, मी कुणाकरता हे करणार आहे, अशा प्रकारचं एक मनामध्ये त्यांच्या विचार यायला लागले। आणि त्याच्यातली एक गोष्ट विजयरावांच्या कानावर गेली आणि विजयरावांच्या मनामध्ये क्षणात बदल त्या ठिकाणी झाला। विजयराव जेवढे त्या ठिकाणी एखाद्याच्या मागे लागले की त्याला सळो की पळो करून सोडतात, मग मागचा पुढचा विचार करत नाही। त्याच्यामुळं मी विजयरावांचं शत्रुत्व पण पाहिलंय आणि मधी वर्षा बंगल्यावर आम्ही असताना मी, विजयराव, एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस आम्ही सगळेजण बसलो होतो, त्यावेळेस त्यांनी माझ्या हातात हात दिला, म्हणलं आता अजित पवार मैत्री काय असते ते देखील विजयराव तुम्हाला दाखवून देईल, अशा प्रकारची एक भूमिका। आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं वर्षा बंगल्यावर 2 तास बसलो होतो की
मला माझ्या बारामती लोकसभा मतदारसंघातला भोरवेल्ला मुळशी असेल, माझा पुरंदर हवेली असेल, माझा बारामती इंदापूर दौंड असेल, माझा खडकवासला असेल, या भागातले प्रश्न राज्य सरकारच्या अधिकारातले आणि केंद्र सरकारच्या अधिकारातले सुटले गेले पाहिजे। त्याच्या संदर्भातलं त्यांनी त्या ठिकाणी निवेदन त्याही दिवशी दिलं, आजही आमच्या हातामध्ये इथं उतरलं दिलं आणि त्यांनी पण स्वतःच्या भाषणामध्ये त्या गोष्टीचा उल्लेख केला। ते म्हणले मला स्वतःला काही नकोय, ज्या जनतेने माझ्यावर प्रेम केलं, ज्या जनतेने मला आमदार केलं, ज्या जनतेने मला राज्यमंत्री केलं, त्या भागातले प्रश्न जर नाही मी सोडवले तर मला झोप येत नाही। मला वेगवेगळ्या प्रकारचे आजार आहेत, परंतु त्या आजारावर मात करून मी लोकांचे प्रश्न सोडवण्याच्या करता दिवस रात्र मेहनत करत असतो, कष्ट घेत असतो आणि त्याच्यातनं एक एक गोष्टी त्यांनी सांगायला सुरुवात केल्या। मित्रांनो, त्यांच्या ज्या गोष्टी आहेत त्या राज्य सरकारच्या अखत्यारीतल्या बऱ्याचशा आहेत। त्याच्यामध्ये नगरविकास खातं, पणन खातं, उद्योग खातं, ह्या 3 खात्याच्या विषयाच्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत। एक आहे स्वतः मुख्यमंत्र्यांच्याकडे नगरविकास, उद्योग आहे मुख्यमंत्र्यांनी केलेल्या उदय सामंत यांच्याकडे, पणन आहे त्याच्यामध्ये अब्दुल सत्तारांच्याकडे, जलसंपदा आणि ऊर्जा खात्याचे प्रश्न आहेत आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे, त्याच्यामध्ये ह्या सगळ्याला पैसा लागणार आहे, नियोजन करावं लागणार आहे, ते आहे अजित पवारकडे अर्थ आणि नियोजन खातं। आणि त्याच्यामुळं हे सगळे प्रश्न आम्ही तिघांनी मनामध्ये आणलं तर हे मला अवघड अजिबात वाटत नाही। मी मागच्याही वेळेस समोरच्या ग्राउंडवर बोलत असताना सांगितलं आणि आज देखील मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने सांगतोय, त्याच्यामध्ये देवेंद्रजींनी मला सांगितलं खरं तर अजित मला या सभेला यायचं होतं, परंतु अमित शहा देशाचे गृहमंत्री आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये नांदेडला आले असताना तुम्ही पण नाही, मी पण नाही, एकनाथराव नाही, दिसायला बरं दिसत नाही आणि त्याच्यामुळे मी तिथं थांबतो, तुम्ही दोघं जण जावा, हे आपल्याला प्रश्न सोडवायचे आहेत। मित्रांनो, तुमच्या गुंजवणी धरणाच्या बद्दल आज राज्याच्या प्रमुखाच्या साक्षीने मी सांगतो, जी काही मागणी विजयरावांनी केलेली आहे आणि जी माझ्या पुरंदरवासियांची आहे, जी माझ्या वेगवेगळ्या गावांची आहे, ती मागणी करत असताना भोरवाल्यांना, तिकडच्या वेलावाल्यांना त्यांचाही कुठं अडचण न होऊन देता हे काम उद्याच्या काळामध्ये गतीनं युद्ध पातळीवर करून देण्याची जबाबदारी आमची आहे। हे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जन्मदिनाच्या दिवशी आम्ही तुम्हाला शब्द देतो आणि मी हेही सांगतो की आज फक्त ह्या निवडणुकीच्या निमित्तानं मत मागण्याच्या करता मला किंवा एकनाथराव शिंदेंना यायचं नाही, अशा अनेक निवडणुका येणार आहेत, जाणार आहेत। ही निवडणूक झाल्यानंतर उद्याच्या विधानसभेला आम्हाला तुमच्या समोर यायचं आहे आणि त्याच्यामुळं काहीतरी थातूर मातूर सांगायचं आणि लोकांची दिशाभूल करायची ही आमची कामाची पद्धत नाही, ही आमची औलाद नाही, हे पण आपण सगळ्यांनी या निमित्तानं लक्षामध्ये ठेवा। आणि त्याकरता ह्या सगळ्याला निधी आणि राजकीय इच्छाशक्ती ह्या सगळ्याची जोड पाहिजे आणि ते जोड देण्याचं काम एकनाथराव, देवेंद्रजी, मी, विजयराव आणि बाकीचे सगळे आम्ही सहकारी करू, अशा पद्धतीने ग्वाही मी आपल्या सगळ्यांना देतो। गुंजवणी प्रकल्पावर माझ्या भोरवेल्ला परिसरामध्ये वांगणी, वाजेघर, शिवगंगा खोऱ्यामध्ये तिथेही पाणी पाहिजे, तिथेही आपलीच लोक राहतात, त्याचाही सर्वे त्या ठिकाणी झालाय, त्याच्यामध्ये सुप्रमा पाहिजे। मित्रांनो, मागे ज्यावेळेस 2.5 वर्ष मी एकनाथराव शिंदे मागच्या सरकारमध्ये होतो त्यावेळेस 2.5 वर्षामध्ये 5-6 फक्त सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आल्या। आताच्या काळामध्ये ज्या वेळेस सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव येतो, एकनाथराव शिंदेंच्या मार्गदर्शनाखाली, अध्यक्षतेखाली कॅबिनेट त्याला ताबडतोब मान्यता देते। ह्याही प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता द्यायला विजयराव कोणती अडचण त्या ठिकाणी येणार नाही आणि तेही बरेच दिवसाची जी काही मागणी आहे ती आपण पूर्णत्वाला त्या ठिकाणी देऊ। मी आपल्याला एक सांगतो, विजयरावांनी बऱ्याच मागण्या केलेल्या आहेत। मित्रांनो, आम्ही ज्यावेळेस सरकारमध्ये गेले, आता मी जुलैपासून त्या सरकारमध्ये, एकनाथरावांच्या समोर कुठलाही विषय आला तर एकनाथराव सांगतात जनतेचा विरोध पत्करून तो विषय तडीला न्यायचा नाही, लोकांना विश्वासात घ्यायचंय, उद्याच्याला लोकांना मोबदला चांगला द्यायचा आहे। त्यांच्याकडे पाठीमागच्या काळामध्ये समृद्धी महामार्ग नागपूर ते मुंबई होता, त्यावेळेस आम्ही त्या समृद्धी महामार्गाला विरोध करणारे होतो
की तुम्ही लोकांच्या जमिनी कशाला घेता, त्याच्यामध्ये तुम्ही लोकांना शेती त्यांची उद्ध्वस्त का करता, कशाला पाहिजे तो महामार्ग, त्या संदर्भातली ही भूमिका औरंगाबादला धारा, त्याच्यामध्ये संभाजीनगरला आम्ही मेळावे घेतले. परंतु नंतरच्या काळामध्ये एकनाथराव शिंदेंनी त्या लोकांशी चर्चा केली आणि त्यांना सांगितलं, तुम्हाला पैसे पाहिजेत ना, तुम्हाला जमीन द्यायच्यात, फक्त चांगला मोबदला पाहिजे, तुम्हाला मी 5 पट मोबदला देतो, तुम्ही त्या ठिकाणी जमीन द्यायला तयार आहे का? जी लोक आमच्याकडं आंदोलन करायला यायची, माहिती घेऊन यायची, त्या सगळ्यांनी आमच्याकडे पाठी दाखवल्या आणि सगळे एकनाथरावांकडे गेले आणि म्हणले करा काम सुरू. सगळ्यांनी पैसे घेतले आणि काम सुरू झालं. समृद्धी महामार्ग खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये समृद्धी आणणारा जवळपास पूर्णत्वाकडे गेलेला आहे. राज्य कारभार करत असताना लोकांचा विरोध पत्करून कुठलंही काम करायचं नाही असं महायुतीच्या सरकारचं धोरण आहे, राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं धोरण आहे. मी त्यांच्या देखत सांगतो, डेव्हलपमेंट प्लॅनच्या संदर्भातले प्रश्न असतील. आत्ताच विजयराव बोलत असताना शिंदे साहेब मला सांगत होते की अजित, आपण जर काही गावं एखाद्या महानगरपालिकेमध्ये घेतली किंवा ग्रामपंचायतीची काही वेगळ्या प्रकारची भूमिका घेऊन तिथं आपण नगरपालिका केली तर तिथला टॅक्स वाढतो. आता आपण नवीन धोरण स्वीकारलेलं आहे, तो टॅक्स पूर्वी असतो तसाच काही काळ ठेवायचा आणि टप्प्याटप्प्याने त्यांना सुविधा दिल्यानंतर, तिथं पाणी, लाईट, रस्ता आणि इतर सगळ्या सुविधा दिल्यानंतर तो नंतर 20% करायचा, मग 40% करायचा, मग 60, 80, 100ला द्यायचा. अशा पद्धतीचा निर्णय घेण्याचा अधिकार नगरविकासचे प्रमुख म्हणून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांना आहे. मधल्या काळामध्ये तो निर्णय होणार होता, परंतु आचारसंहिता जवळ आली होती. त्यांनी मला सांगितलं, देवेंद्रजी आम्ही बसलो होतो, ते म्हणाले की अजित, यामध्ये आपण पहिली स्थगिती देऊ. ज्याचा उल्लेख टॅक्सच्या बाबतीतला विजयरावांनी केला त्याला स्थगिती देण्यात आलेली आहे. तो प्रश्न माझ्या खडकवासल्यांच्या गावांच्या मध्ये पण आहे, तो प्रश्न माझ्या फुरसुंगी आणि देवाची आळंदी त्याच्या संदर्भातली पण त्या ठिकाणी आहे. अशा उरळी देवाची, मी चुकून देवाची आळंदी म्हणलं, उरळी देवाची आणि फुरसुंगीच्या आहे. आणि ह्या पद्धतीनं ते मला म्हणाले की आपली 5व्या टप्प्यातली मतदान झालं की 6वा 7वा टप्पा देशात आहे, तो संपला की आचारसंहिता संपणार आहे. पण तो आपली टप्पा झाल्यानंतर, मतदान झाल्यानंतर आचारसंहिता शिथिल केली जाईल, त्यावेळेस आपण याच्या मागे लावू आणि त्याच्यातनं आपल्याला अध्यादेश काढावा लागेल. उद्याच्या येणाऱ्या जून मध्ये आपलं जे अधिवेशन आहे त्याच्यामध्ये आपल्याला बिल आणावं लागेल आणि तशा पद्धतीनं त्यांनी सूचना दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे पुरंदरवासियांनो, हवेलीवासियांनो आणि माझा खडकवासला आणि बाकीचा जो भाग माझ्या पुणे जिल्ह्यामध्ये येतो त्या सर्व सहकाऱ्यांना सांगेन की त्याही बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलेले, स्थगिती दिलेली आणि त्याच्यानंतर साधारण त्या भागातल्या माझ्या नागरिकांना परवडेल अशा पद्धतीनं तो टॅक्स तिथं लावला जाणार आहे. याही गोष्टीची नोंद आपण सर्व सहकारी मित्रांनी घ्यावी. विमानतळाच्या बाबतीमध्ये देखील जनतेचं सहकार्य असेल, शेतकऱ्यांचा पाठिंबा असेल तरच आम्ही त्यामध्ये पुढे जाणार आहोत. ही गोष्ट आपण लक्षामध्ये घ्या. पण आज आपल्या जिल्ह्यात कुठं ना कुठं आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ ज्या भागातले शेतकरी, ज्या तालुक्यातले शेतकरी पुण्याच्या आजूबाजूला जमीन द्यायला तयार होतील, तिथं आपल्याला पुढच्या जर आपल्या 4 पिढ्यांचा बल होणार असेल तर विमानतळ केल्याशिवाय गत्यंतर नाही. पण हे करताना लोकांचा विरोध डावलून, पोलिसी खाक्या दाखवून, दंडुकेशाही करून आम्ही कुठलंही काम महायुतीच्या सरकारमध्ये एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली करणार नाही. ही पण गोष्ट मी तेवढीच स्पष्टपणे आपल्या सगळ्यांच्या लक्षामध्ये या निमित्तानं आणून देऊ इच्छितो. उरळी देवाच्या संदर्भात, फुरसुंगीच्या संदर्भामध्ये विशेषतः पाण्याच्या बद्दल 118 कोटीचं मजिप्रचं कामाचा उल्लेख त्यांनी केला. सुरुवातीला मी तिथं होतो तेव्हा 25 कोटी दिले. त्याच्यानंतरच्या काळामध्ये एकनाथरावांनी बाकीचे सगळे पैसे दिले. तिथं अजून पण काही भागामध्ये मिसिंग वितरण लाईन्स टाकावे लागणार आहेत, त्या पण टाकण्याच्या बद्दल राज्य सरकारने सकारात्मक भूमिका घेतलेली आहे. त्याच्या संदर्भामध्ये हे सगळं काम करत असताना बारामतीच्या 29 जिरायत गावासह
माझ्या पुरंदरच्या 5 गावांच्यासाठी नीरा नदीतलं जे पाणी ओव्हरफ्लोचं आपल्या वीरमधनं पडतं, वीर धरण हे साधारण 9 TMCचं आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, 3 वेळेला 4 वेळेला वीर धरण भरेल एवढं पाणी वीरवरून खाली पडतं. नीरा नर्सिंग पासून भीमेला मिळतं आणि भीमेपासून कर्नाटकाला निघून जातं. ही फॅक्ट आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याच्यामुळं वीरमधनं खाली पडणारं पाणी तिथं मोठं जॅकवेल करायचं आणि तिथनं मोठा पंप लावून त्या ठिकाणी उचलायचं. मित्रांनो, हे आता घडू शकतं. ह्याच्या पाठीमागच्या काळामध्ये एवढे मोठे पंप नव्हते. तुम्हाला माहिती आहे, आपल्या देशातल्या एका राज्याने तिथल्या मुख्यमंत्र्यांनी 1 लाख हॉर्सपॉवरचे पंप तिथं बसवले आणि त्यांच्या क्षेत्राला बागायती केलेलं आहे. 1 लाख हॉर्सपॉवर. तुमच्या आमच्या घरात 3ची 5ची 7.5ची 10ची 15ची 20ची मोटर असते. 1 लाख विचार करा. आणि तशा पद्धतीनं आज भारतामध्ये चालू आहे. त्यांनी तर 2 लाख हॉर्सपॉवरचे पंप बसवलेले आहेत. आणि त्यामुळं त्यांनी ज्यावेळेस भूमिका मांडली, मी देवेंद्रजींना सांगितलं की देवेंद्रजी, मी पण अधिकाऱ्यांशी बोलतो, कारण 5 वर्ष माझ्याकडे हे खातं होतं, विजयरावांच्याकडे पण काही वर्ष हे खातं राज्यमंत्री म्हणून त्यांनी पाहिलेलं होतं. आणि त्याच्यामुळं हे पाणी कुणाच्या तोंडाचा घास आपण काढत नाही. हे ओव्हरफ्लोचं पाणी साधारण 1.5-2 महिने आपलं वीर धरण भरल्यावर जे जातं ते तिथल्या तिथं मोठ्या प्रमाणावर उचलायचं आणि वरच्या भागामध्ये जेवढी तळी आहेत, जेवढे साठवण बंधारे आहेत, जेवढे त्या ठिकाणी शेततळी आहेत, हे सगळे भरून जे नाझरं आहे तिथं खालच्या बाजूला केटीवेअर आहेत किंवा आपल्या करेला केटीवेअर आहेत, ह्यामध्ये ते करता येतं. हे स्वप्न नाही, ही वस्तुस्थिती आहे आणि हे आपण करू शकतो. आणि तशा पद्धतीचे आर्थिक क्षमता ही तुमच्या माझ्या राज्याची आहे. 1 नेशन 1 टॅक्स स्वतः नरेंद्र मोदी साहेबांनी आणला. तुम्हाला माहिती आहे, देशामध्ये सगळ्यात जास्त टॅक्स देणारं जीएसटीचं आपलं राज्य आहे. आपण जीएसटी त्यांना निम्मा देतो, निम्मा आपल्याला ठेवतो. आज मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली जे सरकार आम्ही चालवतो, 6 लाख कोटीचं तुमचं बजेट आहे आणि दरवर्षी त्याच्यामध्ये 10% वाढ होते. म्हणजे 6.5 लाख 7 लाख असं ते वाढत जात आहे. तेवढी ताकद, तेवढी क्षमता महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आहे. आणि देशाच्या पंतप्रधानांना पण आपली अर्थव्यवस्था 5व्या क्रमांकावर 3ऱ्या क्रमांकावर द्यायची. त्याचा फायदा आपल्यालाही होणार आहे, कारण आपल्या मुख्यमंत्र्यांनी आपली अर्थव्यवस्था त्या 3ऱ्या क्रमांकावर जाईल. त्याच्या वेळेस $1 लाख अर्थव्यवस्था ही आपली कशी होईल, याही बद्दल आमची सगळ्यांचा प्रयत्न चालू आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्थिती त्या ठिकाणी कमिटी आहे. मित्रांनो, हे जसं नीरा नदीतनं करा नदीत आणि इतर भागामध्ये पाणी आणायचं सिंचनाद्वारे मी आपल्याला सांगितलं, तसं उतरवलीला MIDC तिथं काहीतरी 700 का काही एकर जमीन विजयराव म्हणत होते की 750 आहे. ते आहे उदय सामंतांच्या हातात. उदय सामंतांना मंत्री केले एकनाथरावांनी. एकनाथरावांनी सांगितल्यानंतर आचारसंहिता संपल्यावर हेही काम आणि पुरंदर तालुक्यामध्ये दिव्याला, ज्याचा उल्लेख तुमच्या सगळ्यांच्या वतीनं विजयराव बापूंनी केला, तिथंही आपल्याला MIDC त्या ठिकाणी IT पार्कला काही जास्त पाणी वगैरे लागत नाही. IT पार्कला फक्त जमीन लागती. रहदारीच्या दृष्टिकोनातून रस्ते चांगले लागतात. त्याच्यामध्ये मेट्रो लागती. आम्ही आता मेट्रो देखील पुढे आणण्याचं ठरवलेलं आहे. टप्प्याटप्प्यानी या मुख्यमंत्र्यांचं आणि महायुतीच्या सरकारचं स्वप्न आहे की सासवड पर्यंत मेट्रो आणायची. आता आम्ही तिथं कात्रज पर्यंत आणली, तिथंच त्या ठिकाणी मंजुरी चांदणी चौकापर्यंत दिली. इकडं हडपसरच्या पुढं आम्ही लोणी काळभोर पर्यंत जातोय, तिकडं आम्ही वाघोली पर्यंत जातोय, तिकडं आम्ही चाकण पर्यंत जातोय आणि इकडं आम्ही सासवड पर्यंत येणार आहे. हे करायला केंद्राचा पैसा लागतो. मेट्रो करायची म्हटलं तर 20% केंद्राचे, 20% राज्याचे आणि 10% तिथले स्थानिक आणि 50% कर्ज. त्याच्याकरता आपल्या विचाराचा, सत्ताधारी पक्षाच्या विचाराचा खासदार गेला पाहिजे. नुसता विरोधी पक्षामध्ये भाषण करून जाणारा खासदार काही उपयोगाचा नाही. भाषण करून तुमचं पोट भरणार आहे का? 10 वर्षात भरलंय का? त्याचा विचार तुम्ही केला पाहिजे. आम्ही हे कशा करता एकत्र आलोय? बापूंनी पण ही भूमिका का घेतली?
मी बारामतीला परवा सांगितलं, आत्ता बापूंनी दाखवावं त्याच्यामध्ये शिंदे साहेबांना कुणाकुणाचे रात्री उशिरा फोन येत होते बापूंना, असं करू नका बापू, माघार घेऊ नका, लढा लढा. कारण कुणाचं तरी साधत होतं ना. म्हणजे माझ्या शेतकऱ्यांचं भलं करण्याच्या करता बापू ज्यावेळेस पुढाकार घेतात, तिथं एखाद्याने सांगितलं असतं, बापू तुम्ही करताय ते आमच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या जनतेच्या भल्या करता करताय, माझा पाठिंबा आहे, हे तर दिलं सोडूनच 5-5, 7-7 फोन बापूला. बापू म्हणले कधी माग माझी आठवण आली नाही, आता लयच आठवण आली, सारखीच उचकी लागती, सारखीच उचकी लागती. हे असलं धंदे. मित्रांनो, राजकारणामध्ये मी बोलत असताना फार स्पष्ट बोलणारा कार्यकर्ता आहे. मीच मग 3-3 वेळेला त्या खासदाराला मतं मागितलेले आहेत, परंतु आता महायुतीच्या खासदाराला मतं मागण्याच्या करता मी एकत्र आलेले आहे. आणि ह्याच्यातून मी बारामतीमध्ये जसा कायापालट केलाय, मी पिंपरी चिंचवडला जसा कायापालट केलाय, तशा पद्धतीनं कायापालट करण्याची धमक हे आमच्यामध्ये आहे. आणि त्या संदर्भामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघाचा एकनाथरावांच्या देवेंद्रजींच्या मदतीनं, तिथं केंद्र सरकारच्या मदतीनं आपल्याला सगळा बदल करायचा आहे, आपल्याला कायापालट करायचा आहे. तुम्ही म्हणाल की आता पुढे कसं होणार. माझी ज्यावेळेस मोदी साहेबांची आणि अमित शाह साहेबांची ओळख झाली, मी त्यांना म्हणलं की आमच्या बारामतीतली रेल्वे लास्ट स्टॉप आहे, आम्हाला शेवटचं स्टेशन बारामती, आम्हाला कुठंच पुढे जाता येत नाही, इथनं फार तर दौड. ज्याचा उल्लेख आता आमच्या बापूंनी केला की पुणे दौंड लोकल, ही पुणे दौंड लोकल तर तसं बघितलं तर फार सोपं काम आहे, फक्त इच्छाशक्ती पाहिजे. बापू ते आपण मोदी साहेबांच्या आणि रेल्वे मंत्र्यांच्या मागे लागून, मी एकनाथराव देवेंद्रजी दिल्लीला जातो त्यावेळेस ते सांगून आपण ते करून घेऊ, त्याला काही मला अडचण वाटत नाही. पण बारामतीतली मेट्रो रेल्वे 15 वर्ष चाललंय आमचं, फलटणला जोडायची, फलटणला जोडायची, फलटणला जोडायची, जोडणं काही होत नव्हतं. मी 3 महिन्यापूर्वी एकनाथराव, आम्ही देवेंद्र ज्यावेळेस दिल्लीला जातो प्राईम मिनिस्टरला कॉन्फरन्स करता आणि अमित भाईंना काही महत्वाच्या मीटिंग करण्याच्या करता, त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की ही रेल्वे आमची करून पाहिजे. मला मोदी साहेब म्हटले, अजित मी आता आचारसंहिता लागायच्या आत आपल्या भारतातल्या कितीतरी ठिकाणच्या रेल्वेची भूमिपूजन, रेल्वे लाईनची भूमिपूजन, त्याच्यामध्ये स्टेशनची भूमिपूजन ऑनलाईन करणार आहे. त्या ऑनलाईन कार्यक्रमाला एकनाथराव हजर होते आणि काही ठिकाणी झेंडा दाखवून ती रेल्वे नवीन सुरू करणार होते. ते म्हणले, अजित मी त्याच्यामध्ये बारामती फलटण रेल्वे टाकतो. तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, ज्यावेळेस त्यांनी भूमिपूजन, काही उद्घाटन भूमिपूजन ऑनलाईनवर केली, त्याच्यामध्ये बारामती फलटण रेल्वे आली आणि त्यांनी केली. मित्रांनो, आपल्या विचाराचे सरकार केंद्र सरकारमध्ये असलं तर काय घडू शकतं हे आम्ही उघड्या नजरेने बघितलंय. आता जी कामं आम्ही सांगितली त्या कामाला केंद्राचा पण आम्हाला मदत लागणार आहे. केंद्राचा पण निधी केंद्र सरकार त्या ठिकाणी देऊ शकतं. त्याच्यामध्ये आज इथलं सरकार हे केंद्राला सपोर्ट करणारं सरकार आहे. महायुतीचं सरकार हे मोदी साहेबांच्या सरकारला सपोर्ट करणारं सरकार आहे. त्यामुळे जे जे प्रस्ताव एकनाथरावांच्या नेतृत्वाखाली कॅबिनेटमध्ये मंजूर करून शिफारस केली जातात, ते प्रस्ताव तिथं मंजूर केले जातात. मग ते दुष्काळाच्या संदर्भातले असू द्यात, NDRF SDRFचा निधी देण्याच्या संदर्भातले असू द्यात, केंद्र सरकारचे कुठले प्रकल्प आणण्याच्या संदर्भातले असू द्यात, किंवा वर्ल्ड बँकेकडनं निधी देण्याच्या संदर्भातले असू द्यात. पुण्यामध्ये जायकाच्या करता 1000 कोटी रुपये ते नदी सुधार कार्यक्रमाला आले. पुण्यामध्ये आपले STP सिवरेज ट्रीटमेंट प्लांट ते पूर्णत्वाला नेण्याच्या करता करोड रुपये आले. आणि मित्रांनो, परदेशातनं पैसे किती टक्क्याने मिळतात माहितीये? अर्धा टक्का व्याज. जपान गव्हर्नमेंट अर्धा% व्याजाने पैसे देतं आणि ते पैसे तशा पद्धतीनं आणण्याची ताकद आज नरेंद्र मोदी साहेबांच्या शब्दामध्ये. म्हणून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. तुम्ही भावनिक होऊ नका. काही जण भावनिक करण्याचा प्रयत्न करतील. सगळ्यांना तुम्ही आतापर्यंत निवडून दिलंय, सगळ्यांची कारकीर्द बघितली. 91ला अजित पवारची 6 महिन्याची कारकीर्द बघितली.
त्याच्यानंतर पवार साहेबांची कारकीर्द बघितली, त्याच्यानंतर सुप्रियाची कारकीर्द बघितली, त्याही कारकिर्दीमध्ये काय काय झालं केंद्रात ते पाहिलंय. आता 5 वर्षाच्या करता तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान करण्याचा निश्चय संकल्प हा भारतातल्या जनतेने केलेला आहे. त्यावेळेस त्यांच्या विचाराचा खासदार हा आपल्याला पुणे लोकसभा मतदारसंघातलं मुरलीधर मोहोळ, माझ्या मावळ लोकसभा मतदारसंघातनं श्रीरंगप्पा बारणे, माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघातनं शिवाजीराव आढळराव पाटील आणि ह्या मतदारसंघातनं सुनेत्रा अजितदादा पवार, या पद्धतीनं आम्ही उमेदवार दिलेले. काही ठिकाणी घड्याळ आहे, काही ठिकाणी कमळ आहे, काही ठिकाणी धनुष्यबाण आहे. शेवटी आम्ही सगळेजण विकासाला हपापलेलो आहोत. जसं विकासाभिमुख कारभार विकास पुरुष म्हणून मोदी साहेब करतात, तशा पद्धतीनं आपल्याही राज्याचा कारभार तेवढ्याच तडफेने करण्याचा आमच्या मुख्यमंत्र्यांचा राज्याचा प्रयत्न आहे. उतरवलेला पण MIDC तेही आपल्याला मार्गी लावायचे, तेही आपण मार्गी लावू. जेजुरी देवस्थान 109 कोटी, जसे पैसे संपतील, पैशापासून पैसे नाहीत म्हणून बापू काम थांबणार नाही जेजुरीचं. तुम्ही काळजीच करू नका. तुम्ही फक्त सगळ्या जेजुरीकरांनी, सगळ्या पुरंदरवासियांनी काम दर्जेदार जेवढं लवकर मारता येईल तेवढं मारा काम, आणि त्याच्यातनं निधी देण्याची जबाबदारी ही आमची सरकारची राहील. त्याचबरोबर त्याच्यामध्ये पुरंदर उपसा सिंचन योजना, नवीन पंपासाठी, देखभाल दुरुस्तीसाठी, मला आठवतंय दादा जाधवराव आमदार असताना 220 कोटीचं टर्नकी बेसिसवर हे टेंडर मी दिलेलं होतं. फायनलचंही माझीच आहे. त्याच्यानंतरच्या काळामध्ये त्याच्यात बरेच वर्ष झाली. आता पंप खराब झाले, आता मोटारी खराब झाल्या, आता हाय स्पीडच्या मोटारी आल्या, आता नवीन पंप आले, काही काही ठिकाणी पाईपलाईन थोडी खराब झाली. ते सगळं दुरुस्त करायला प्लॅन एस्टिमेट केलं. 54 कोटी रुपये लागत होते. 54 कोटी 10 मार्च 2024 रोजी मुख्यमंत्र्यांनी शासन निर्णय निर्गमित केलेला आहे. मगाशी जसं त्यांनी सांगितलं दादानी, मी सही केल्यानंतर फायनल सही सीएम साहेबांची असते. विकास कामाला आम्ही ज्यावेळेस सही करतो आणि मुख्यमंत्र्यांच्याकडे फाईल घेऊन जातो, मुख्यमंत्री 1 मिनिट लावत नाही, ताबडतोब कोबडा काढून टाकतात. ते म्हणतात विकासाचं आहे ना, महाराष्ट्राच्या भल्याचं आहे ना, करून टाका. आणि आपले 24 कोटी रुपये 10 मार्चला मंजूर झालेले आहेत. ताबडतोब त्याचा आता टेंडर निघून ती पण कामं होतील. आणि माझ्या पुरंदरवासियांचं जे दुखणं आहे, तिथं पण काही काही वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत. बंद पाईपलाईन केली तर आणखीन ते पाणी जास्त लोकांना पुरेल. तिथं खराब पाणी येतं, वास मारणारं पाणी येतं. म्हणून आम्ही सिवरेज ट्रीटमेंट प्लांट हे तिथं बसवतोय. ते बसवल्यानंतर माणसांच्या पिण्याच्या योग्यतेचं नाही, पण जनावरांच्या पिण्याच्या योग्यतेचं पाणी चांगलं करण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. राज्याचे मुख्यमंत्री आपल्या मुंबई महाराष्ट्र देशामध्ये सगळ्यात प्रदूषण असणारं शहर आहे. तुम्हाला माहिती आहे त्यांनी काय केलं? जे सिवरेज ट्रीटमेंट प्लांटचं पाणी आहे मुंबईचं, जे मुंबईमध्ये ड्रेनेजचं सोडलं जातं, ते पाणी चांगलं करून टँकरमध्ये भरलं जातं आणि त्याच्यातनं रस्ते धुतले जातात. रस्ते धुवायला लागल्यापासून मुंबईचं प्रदूषण कमी झालेलं आहे, मुंबईचं लाईफ वाढलेलं आहे. आणि ती किमया मुख्यमंत्र्यांनी करून दाखवली. काही काही जण म्हणाले अरे पाणी प्यायला नाही, कुठं पाणी मारत चाललेत. अरे ते पाणी समुद्राला सोडायचं होतं. ते जे काही मैला वगैरे जे जातो ड्रेनेज, त्याचं सिवरेज ट्रीटमेंटचं स्वच्छ केलेलं पाणी प्यायच्या योग्यतेचं नव्हतं, परंतु धुण्याच्या किंवा पिकाच्या किंवा झाडांच्या किंवा रस्ते स्वच्छ करण्याच्या योग्यतेचं होतं. वाईट काय झालं हेही आपण त्या बाबतीमध्ये बघितलं पाहिजे. दिवे येथे प्रस्तावित राष्ट्रीय बाजार हा प्रश्न मला काही नीट समजला नाही. मी त्याच्यामध्ये अब्दुल सत्तार किंवा पणनच्या सचिवांशी बोलून त्या संदर्भामध्ये लक्ष निश्चितपणे घालीन आणि मुख्यमंत्री पण त्याबद्दल बोलतीलच. आणि मला मगाशी आम्ही विजयरावांच्या इथं जरा लवकर आलो तर एकाने सांगितलं की 10 पट पाणीपट्टी वाढवली. 10 पट पाणीपट्टी MWRRनी वाढवलेली होती. ज्यावेळेस कॅबिनेटमध्ये आम्ही मुख्यमंत्र्यांच्या लक्षामध्ये आणून दिलं, मुख्यमंत्री महोदय जलसंपदाच्या सचिवावर चिडले आणि म्हणले
पूर्वी जसं होतं तशी पाणीपट्टी करा. 10 पट वाढलेली पाणीपट्टी पुन्हा जागेवर आली. GR निघालेला आहे. तुम्हाला कुणालाही 10 पट पाणीपट्टी भरावी लागणार नाही. हे का GR, हा GR, हा सूर्यन, हा जयत्र. किती तारखेचा GR आहे? 2/2/2024 GR. काय GR आहे? जलसंपदा विभागाने सहकारी उपसा सिंचन योजनेच्या करता पाणीपट्टीचे दर हे सगळे जसेच्या तसे ठेवलेले. जर शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेणारा राज्याचा प्रमुख असेल आणि मंत्रिमंडळातले सहकारी असतील तर कशा पद्धतीने काम होत आहे. मित्रांनो, कांद्याच्या बाबतीमध्ये देखील आमची खंत आहे, परंतु त्याच्या संदर्भात आता कांदा निर्यातीला पुन्हा परवानगी देण्यात आलेली आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्याला त्याच्यातनं मदत होणार आहे. माझ्या दूध उत्पादक शेतीत काही अडचणी आहेत. उद्याची आचारसंहिता संपू द्या, त्या अडचणी दूर करण्याचं काम आम्ही सगळेजण कॅबिनेटमध्ये करू. परंतु तुम्हाला अधिकचे 5 रुपये वाढून देऊ, त्याबद्दल आपण काळजी करू नका. ऊसाचा 10,000 कोटी रुपयाचा टॅक्स 25 वर्ष कुणाला माफ करता आला नाही. इन्कम टॅक्स अमित शहानी तो कायमचा माफ केला, कायमचा. तुमचाही ऊस सोमेश्वर कारखान्याला जातो आणि आता FRP पेक्षा जास्त दर दिला तर टॅक्स लागत नाही. माग 25 वर्ष अनेक जण दिल्लीमध्ये गेले, पण कुणाला ते काढून टाकता आलं नाही. थांबवलं पण टांगती तलवार काढली नाही. आता मात्र अमित शाह साहेबांनी ती पूर्ण टांगती तलवार त्या ठिकाणी काढून टाकलेली आहे. अशा पद्धतीच्या कितीतरी गोष्टी ह्या माझ्या कचऱ्याच्या संदर्भातला उरळी देवाची आणि त्या भागातले प्रश्न असतील, रस्त्याच्या संदर्भातले प्रश्न असतील, दिवे घाटमध्ये अपघात कमी करण्याच्या करता, वाहतुकीची कोंडी सोडवण्याच्या करता, इकडून देखील आपण ज्यावरून कोंडव्यावरून येतो त्यावेळेस तोही घाट आता आम्ही 10 मीटर करण्याचा निर्णय घेतलेला आहे. 10 मीटर. तो पहिल्यांदा 4 लेन करायचा होता, परंतु 4 लेनला अडचण येते म्हणून 10 मीटरला 200 काहीतरी कोटी रुपये लागतायत. अशा पद्धतीनं तेही काम आपण त्या बाबतीमध्ये करतोय. आणि मग डेव्हलपमेंटची कामं असतील, इतर कामं असतील, ही सगळी कामं महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आपण करणारच आहोत. परंतु त्याचबरोबर केंद्राचा निधी आपला महाराष्ट्र हे कोयना किंवा उजनी सारखं आहे आणि आपला केंद्र सरकार समुद्रासारखं आहे. एवढं मोठं त्यांचं बजेट असतं आणि त्याकरता त्यांच्या विचाराचे खासदार उद्याच्याला 48 पैकी मोदी साहेबांनी विदर्भात सांगितलं सर्वच्या सर्व खासदार निवडून द्या. त्यांची विनंती आहे. आज विरोधक काही खोटं बोलतात, म्हणतात परत मोदी आल्यानंतर निवडणुकाच होणार नाही, परत मोदी आल्यानंतर संविधान बदललं जाईल, परत मोदी आल्यानंतर घटना बदलली जाईल. साफ चुकीचं आहे. 10 वर्ष उलट चांगलं चाललेलं आहे, अजून चांगलं करायचं आहे. आणि मोदी साहेब देशाकरता करतायत. मोदी साहेब दुसऱ्या कुणा करता करत नाही, 140 कोटी जनतेच्या करता करतायत. हा विचार माझ्या पुरंदर हवेली वासियांनी या निमित्तानं केला पाहिजे. आणि ज्या पद्धतीनं आज तुमच्या भल्याकरता तुम्ही सगळ्यांनी विजय बापूंच्या पाठीशी उभे राहिला होता, परंतु माझ्या बारामती लोकसभा मतदारसंघ आणि पुरंदर मतदारसंघातल्या हे प्रश्न सोडवण्याच्या करता त्यांनी वर्षावर आम्हाला बैठक घ्यायला लावली. आणि त्याकरता इथल्या लोकांच्या मध्ये हार्दिक सुबत्ता यावी, आमच्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये रोजगार निर्माण व्हावा, मोठे मोठे कारखाने यावेत, IT हब व्हावा, वेगवेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी गुंतवणूक व्हावी, याकरता त्यांनी ही भूमिका घेतली. त्याच्यामुळं तुमच्या मनामध्ये असणारी नाराजी, तुमच्या मनामध्ये असणारा खंत कृपा करून काढून टाका. पुढच्या पिढीचं भवितव्य कशात आहे हे कृपा करून आपण त्या ठिकाणी पहा. मला विश्वास आहे तुम्ही जर सहज नजर टाकली तर आज देशातल्या सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना समोर आणलं तर आज फक्त आणि फक्त नरेंद्र मोदी साहेबच या ठिकाणी या देशाच्या 140 कोटी जनतेला मजबूतीनं पुढे घेऊन जाऊ शकतात. हीच खात्री आपल्याला सगळ्यांना आहे. म्हणून आपण उद्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं बारामती लोकसभा मतदारसंघामधनं महायुतीच्या उमेदवार या नात्याने आपण घड्याळाचं चिन्ह घेऊन उभे असणाऱ्या सुनेत्रा अजितदादा पवार, मी अजितदादा का म्हणतो ते नाव सुनेत्रा अजितदादा पवार त्या
ह्याच्यामध्ये आहे, कशात, इलेक्शन मशीन मध्ये, ईव्ही मध्ये, त्याच्याकरता म्हणतो. नाहीतर म्हणाल ही नेहमी अजित पवार म्हणतं. आता अजित दादा काय चाललंय याचं, तर ते त्याच्याकरता चाललंय, माझ्याकरता नाही चाललंय. तर ह्या पद्धतीनं आपण लक्षामध्ये घ्या. आजच्या सभेच्या निमित्तानं वेळात वेळ काढून आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पण सगळीकडे जायचं असतं, परंतु त्यावेळेस वर्षावर त्यांनी शब्द दिलेला होता. त्यांनी सांगितलं तिघांनी यायचं आणि पुरंदरला समोर सांगायचं, सगळ्या जनतेला समोर सांगायचं. त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी करण्याच्या करता आजची ही सभा लावली. म्हणून मुख्यमंत्री आले. आपल्या जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने आपल्या सर्वांच्या वतीनं राज्याचे मुख्यमंत्री आज पुणे जिल्ह्यामध्ये आल्याबद्दल त्यांचं मी मनापासून स्वागत करतो. दुष्काळाच्या बाबतीमध्ये देखील कुठलीही कमतरता, किती पैसा लागला तरी आपल्या महाराष्ट्र सरकार त्याच्याबद्दल कुठला निधी कमी पडून देणार नाही. पुरंदरमधील शेतकऱ्यांना दुष्काळ निधी प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यावर 15,000 ते 22,000 रुपये जमा झालेत. 35,000 शेतकऱ्यांना त्याचा लाभ झालेला आहे. ह्याची पण कृपया करून नोंद आपण घ्या. आणि इथून पुढच्या काळामध्ये ज्या ज्या माझ्या सहकारी मित्रांना ज्या 18 पगड जातील अडचणी येतील, ज्या माझ्या शेतकऱ्यांना अडचणी येतील, आया बहिणींना अडचणी येतील, त्या दूर करण्याच्या करता राज्यामध्ये महायुतीचे प्रमुख या नात्याने एकनाथराव शिंदेंचं महायुतीचं सरकार हे तुमच्या पाठीशी निश्चितपणे कायम उभं राहील. आणि त्याचबरोबर तिसऱ्यांदा देशाचं पंतप्रधान झाल्यानंतर मोदी साहेब देखील मोठ्या प्रमाणावर विकास निधी आपल्या महाराष्ट्राला देण्याच्या करता निश्चितपणे यशस्वी होतील. हा शब्द मी आपल्याला सगळ्यांना देतो. जय भवानी. धर्मवीर संभाजी महाराज की. आजच्या जाहीर मेळाव्याला महायुतीच्या उपस्थित राज्याचे उपमुख्यमंत्री, आमचे सहकारी अजितदादा पवार, चंद्रकांतदादा पाटील मगाशी भाषण करून गेलेत, विजय बापू शिवतारे, आपले माजी मंत्री दिगंबर दुर्गाडे, अशोक टेकावडे, रुपालीताई चाकणकर, ज्योतिताई वाघमारे, ममताताई लांडे, प्रदीप गारडकर, वासुदेव काळे, बाबाराजे जाधव, शरद सोनावणे, रमेश कोंडे, नाना भानगिरे, किरण साळवी, सचिन खरात, जालंधर कामटे, दिलीप यादव, गणेश डोरे. मोठं व्यासपीठ आहे आपलं, त्यामुळे सर्व मान्यवर आणि पुरंदरमधील सर्व बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, खरं म्हणजे मी सगळ्यात आधी विजय शिवतारे यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. सगळ्या टीव्हीवर चॅनलवर रोज विजय शिवतारे दिसायचे आणि मला फोन यायचे, अरे साहेब काय ते सांगा त्यांना. कारण महायुती आपण म्हणून निवडणूक लढवतोय. महायुतीमध्ये ही आपली निवडणूक जी आहे, हे एक एक मतदारसंघ आपल्याला जिंकायचं आहे. मोदी साहेबांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करायचं आहे. ही निवडणूक, ही वैयक्तिक निवडणूक, ही वैयक्तिक लढाई नाही, ही विचाराची लढाई आहे, ही विकासाची लढाई आहे, ही परिवारवादाची लढाई नाही. आणि म्हणून ही विकासाची लढाई, या देशाला पुढे नेण्याची लढाई आणि या देशाला महासत्तेकडे घेऊन जाणारे आदरणीय प्रधानमंत्री महोदय यांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवण्याची ही निवडणूक आहे. आणि म्हणून विजय शिवतारेंना सांगितलं मी, बापू आपण महायुतीतले आहोत, मी मुख्यमंत्री आहे,
माझे तुम्ही कार्यकर्ते पदाधिकारी आहात आणि म्हणून या निवडणुकीमध्ये दिलेला आपला महायुतीचा उमेदवार सुनेत्राताई अजित पवार यांना आपल्याला निवडून द्यायचं आहे आणि तुमच्या उभं राहण्याने या महायुतीला तडा जाईल, या महायुतीचं नुकसान होईल, असं कुठलंही काम आपल्या हातून होता कामा नये. आणि मग ते अगदी जिद्दीला पेटले होते. लोकही माझ्याकडे आले 2 वेळा 3 वेळा. त्यांनी देखील आग्रह केला. शेवटी जनमत जे आहे, लोकमत जे आहे, लोकभावना त्यांना या निवडणुकीमध्ये उभं राहा म्हणून सांगत होत्या. आणि म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलं तिघांनाही की मी कशासाठी उभा राहत होतो, कशासाठी माझा आग्रह होता. या लोकसभा मतदारसंघामध्ये कामं झाली पाहिजेत, लोकांना न्याय मिळाला पाहिजे, त्याचं पत्रक त्यांनी आम्हाला दिलं. आणि माझ्याबद्दल कुठलाही संशय संभ्रम लोकांमध्ये निर्माण होऊ नये, कारण विजय बापू शिवतारे एकदा निर्णय घेतल्यानंतर पुन्हा पाठी आल्यानंतर माझ्यावर आरोप प्रत्यारोप जे लोक मला सांगत होते उभा राहा उभा राहा उभा राहा, तुम्ही नाही इतर लोक तेच आरोप करतील. आणि म्हणून माझ्या जनतेच्या समोर तुम्ही येऊन या जनतेशी संवाद साधा. मी विजय बापूंना धन्यवाद देतो. या निमित्ताने तुमच्या सगळ्यांचं दर्शन मला झालं, तुमच्याशी मला बोलता आलं आणि या ठिकाणी आज एवढ्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित झालात. खरं म्हणजे दादा ही टर्निंग पॉइंटची सभा आहे आपली. या मतदारसंघामध्ये विजयावर शिक्कामोर्तब या सभेने आज केलेला आहे. बापूचे अजून थोडे वाढवायला लागतील. आणि म्हणून आज मगाशी विजय बापूंनी सांगितलं, मी आग्रह केला, मी जनतेसाठी भांडलो, मी टीव्ही चॅनलवर मुलाखती दिल्या, परंतु तेव्हा माझी म्हणजे मी दुश्मनी करतो मनापासून, दोस्ती करतो मनापासून, असाच माणूस मला आवडतो. दोस्ती करो तो दिल से, दुश्मनी करो तो दिल से. आणि एकदा शब्द दिल्यानंतर तो शब्द मागे फिरवण्याचं काम आपल्याकडे नसतं. आणि म्हणून बापूंनी मला शब्द दिला. बापूंना कोणी फोन केला, बरेच लोक त्यांना सांगत होते, मलाही ते फोन करत होते, आम्ही विजय बापूला समजावतो. विजय बापू आता मी त्यांना सांगितलेलं आहे आणि नक्की विजय बापू एक शिस्तीचा शिवसैनिक आहे, बाळासाहेबांच्या विचारांचा शिवसैनिक आहे. आणि म्हणून आपण जे सरकार बनवलंय हे सरकार बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार, आज गोरगरिबांच्या मनातलं सरकार. मगाशी अजितदादांनी सांगितलं काय निर्णय आम्ही घेतले. सर्वसामान्य माणसाचे हिताचे जेव्हा निर्णय आमच्या कॅबिनेटमध्ये येतात, एखादी प्रस्ताव फाईल येते, एकाही क्षणाचा विलंब हा मुख्यमंत्री लावत नाही, तात्काळ सही करून मोकळा होतो. अशा प्रकारचं विकासाचं काम, विकासाचं पर्व, विकासाची गंगा या राज्यामध्ये आपण आणली. मगाशी दादांनी सांगितलं की 2.5 वर्षात मागच्या मी सरकारमध्ये होतो त्यावेळेस कोविड 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 करून सगळं बंद होतं. सुरुवात झालेले प्रकल्प बंद केले होते. एकदम नैराश्याचं वातावरण होतं. सण उत्सव सगळे परंपरा बंद होत्या. जसं आपलं 2.5 वर्षापूर्वी सरकार आल्यानंतर सगळ्या बंद्या आपण उठवल्या. एक आनंदाचं वातावरण. शेवटी आपला महाराष्ट्र एक संस्कृती आहे, महाराष्ट्राची एक संस्कृती आहे, महाराष्ट्राची एक परंपरा आहे. सण उत्सव साजरे करणं हे आपल्या महाराष्ट्राचं एक कल्चर आहे. आणि सगळ्या सणांवरची बंदी उठून टाकली. लोक मोकळा श्वास घेऊ लागले. त्यावेळी मला आठवतंय गणपती, नवरात्रोत्सव, गोविंदा सगळं धूम धडाक्यात सगळीकडे सुरू झालं. एक आनंदी वातावरण निर्माण झालं. एक राज्यामध्ये समृद्धीसारखं वातावरण झालं. निगेटिव्हिटी गेली, पॉझिटिव्हिटी आली. आणि कोविड 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 करणारे सरकारच्या कामाने कोविड पण पळून गेला.
कोविडचा देखील नायनाट झाला, कारण कोविड करत शेवटी पोटाची खळगी भरायची आपल्याला. अजितदादांना माहित आहे कोविड आणि लॉकडाऊन एकदम आवडीचा विषय होता. आम्ही दोघं हसायचो. जपानमध्ये, अमेरिकेमध्ये, चायनामध्ये पेशंट वाढले की त्याचा थेट परिणाम महाराष्ट्रात व्हायचा डायरेक्ट. आणि म्हणून हे सरकार काम करणार आहे, हे सरकार न्याय देणार आहे लोकांना. आणि म्हणून गेल्या 1.5-2 वर्षामध्ये अनेक निर्णय घेतले. शेतकऱ्यांसाठी 6,000 रुपये केंद्राचे मोदी साहेबांचे होते, त्यात आणखी आपण 6,000 रुपये टाकले आणि 12,000 रुपये आता शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी जाणार. 1 रुपयामध्ये पीक विमा योजना असेल, त्याचा प्रीमियम आपण भरतो. हे राज्य पहिलं राज्य देशातलं आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना इतर सुविधा ज्या आहेत, अवकाळी, अतिवृष्टी, गारपीट जेव्हा होते, सगळे नियम NDRF सगळे नियम आम्ही बदलून टाकले. 2 हेक्टरचं 3 हेक्टर केलं. सततच्या पावसाचं नुकसान धरलं जात नव्हतं, तेही धरलं जाऊ लागलं. असं एकंदर शेतकऱ्यांना आम्ही 1.5-2 वर्षामध्ये, विरोधक म्हणतात काय दिलं, तर या सरकारने 45,000 कोटी रुपये या 1.5-2 वर्षामध्ये शेतकऱ्यांना वेगवेगळ्या माध्यमातून देण्याचा निर्णय घेतला. माझ्या महिला भगिनी इकडे आहेत. महिला सक्षमीकरणाचा निर्णय आपण घेतला. आज लेक लाडकी लखपती योजना आपण केली. महिला बचत गटाला सक्षम करण्याचा निर्णय घेतला. एसटी मध्ये 50% सवलत दिली. आता एसटीत प्रवास करतात ना माता भगिनी आमच्या, 50% आपल्या पतिदेवाला सांगतात, आपल्या मालकाला सांगतात मी बाजारहाट करून येते जाऊन अर्ध्या तिकिटामध्ये. आणि आपल्याला अर्ध तिकीट केलं तरी एसटी जी आहे ना, ती एसटी आता फायद्यात चालू लागली. कारण महिलांसाठी आम्ही ती योजना केली. महिला ज्याच्या पाठी उभ्या राहतात त्याचा नेहमी जय जयकार होत असतो. आणि स्त्री शक्ती सक्षमीकरण, आज आपण मोठ्या प्रमाणावर बचत गट सक्षम करतो. मोठ्या प्रमाणावर मातृत्व शक्ती जी आहे त्याचा सन्मान करतोय. मोदीजींनी देखील आपल्या महिला भगिनींना आत्मनिर्भरच केलं नाही, तर त्यांनी महिलांना आत्मसन्मान पण दिला. या देशाच्या राष्ट्रपती पदावर एक आदिवासी समाजाची महिला राष्ट्रपती म्हणून विराजमान झाली. एवढा मोठा सन्मान या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी दिला. महिलांसाठी अनेक योजना केंद्राने केल्या, राज्याने देखील अनेक योजना केल्यात. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, विजय बापू स्वतः या ठिकाणी आले आणि त्यांचे जे काही प्रश्न होते हे प्रश्न त्यांनी मांडले. अजित दादांनी त्याच्यावर सविस्तर या ठिकाणी त्याचा उल्लेख केलेला आहे. आम्ही शब्द देणारे आणि शब्द पाळणारे लोक आहोत. आज मी आपल्याला एवढंच सांगतो की हे सरकार तुमचं आहे, हे सरकार आपल्या सर्वांचं आहे. हा मुख्यमंत्री आपला आहे. सर्वसामान्यातला जेव्हा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री होतो तेव्हा सर्वसामान्यांच्या, शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, कामगारांच्या, माता भगिनींच्या, युवकांच्या वेदना, व्यथा आणि त्यांच्या समस्या याची जाणीव असते. फक्त मंत्रालयात बसून, त्या ठिकाणी घरात बसून काम करता येत नाही. उंटावरून शेळ्या हाकणारे आम्ही नाही, तर फील्डवर उतरून काम करणारे लोक आहोत. गोरगरिबाच्या सुखदुःखामध्ये धावून जाणारे हे सरकार आहे. आणि म्हणूनच या 1.5-2 वर्षामध्ये या सर्व लोकांना हे आपलं सरकार आहे, हे देणारं सरकार आहे, हे ऐकणारं सरकार आहे. पहिल्यात सुनवाई पण नव्हती आणि कारवाई पण नव्हती. आता सुनवाई पण आहे, कारवाई पण आहे. आणि म्हणून हे सरकार जे आहे, हे सरकार आज मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली विकास करतोय. आज समृद्धीचं मगाशी विजय बापूने सांगितलं, पुरंदरचा विमानतळाच्या बाबतीमध्ये सांगितलं, IT पार्कच्या बाबतीमध्ये सांगितलं, त्याने गुंजवणीच्या धरणाच्या बाबतीमध्ये सांगितलं, पाणी योजनेच्या बाबतीत सांगितलं. आणि अनेक त्यांनी गुंजवणी प्रकल्पावर बोरवेल्ला परिसरात प्रस्तावित केलेल्या कामांची यादी त्यांनी दिली. त्याचबरोबर पुरंदर तालुक्यातील अनेक प्रश्न जे आहेत त्यांनी या ठिकाणी मांडले. मी आपल्याला एवढंच सांगतो, मी संपूर्ण त्याच्यामध्ये वाचन करणार नाही. अजितदादांनी एक मुद्दा त्या ठिकाणी मांडलेला. आणि म्हणून काही जे मुद्दे आहेत
IT पार्कच्या आहेत, MIDCच्या आहेत. मी तात्काळ संबंधित मंत्र्याला सांगतो, इथे रोजगार उपलब्ध होणार असेल 1 लाख तर ते पहिल्या नंबरने ते काम सरकार करेल. आणि त्याचबरोबर गुंजवणीच्या प्रकल्पामध्ये ते युद्ध पातळीवर त्याला आपल्याला मार्गी लावता येईल. अजितदादा स्वतः इथं अर्थमंत्री आहेत. त्यांना माहित आहे की कुठल्या कामाला प्राधान्य द्यायचं. ते कधी कधी काही अशीच कामं येतात, ते कटकट थोडी करतात. परंतु पाण्यासारखी, सिंचन प्रकल्पासारखी, शेतकऱ्यांसारखी कामं, शेतकऱ्यांच्या हितासाठी जे एवढे प्रकल्प येतात ते आम्ही तात्काळ मंजूर करतो. त्याला विलंब लावत नाही. आणि म्हणून समृद्धी सारखं जे लँड ॲक्विजिशन झालं रेकॉर्ड टाइम मध्ये, इतर राज्याचे लोक येऊ लागले, म्हणाले इतक्या कमी वेळात या जागा, जमिनी कशा घेतल्या, लँड ॲक्विजिशन कसं झालं, त्यांना मी सांगितलं. स्वतः आम्ही गेलो त्यावेळेस देखील आमचेच काही लोक विरोधामध्ये मोर्चा काढायला लावत होते. मी त्यांना सांगितलं, मोर्चा काढला, विरोध केला, आणि उद्या जर शेतकऱ्यांनी पैसे घेतले, मोबदले घेतले तर तोंडघशी पडायला लागेल. आणि मग मी जेव्हा रस्त्यावर उतरलो, लोकांमध्ये गेलो, त्यांना म्हणालो काय पाहिजे तुम्हाला. ते म्हणाले आमची बागायती जमीन आहे, आमची चांगली जमीन आहे, सुपीक जमीन आहे. त्यांना सांगितलं तुम्ही 2 एकर जमीन इथे आम्हाला दिली तर तुम्ही 4-5 एकर जमीन दुसरीकडे घ्याल, अशा प्रकारचा मोबदला आम्ही देणार. आणि मग गेलं 5 पट दिल्यानंतर स्वतः मी एका ठिकाणी बुलढाणावर, तो म्हणाले तुमच्या सरकारने इतरही प्रकल्प केले पण आम्हाला पैसे मिळाले नाही. मी म्हणालो बघा त्याच्याशी मला काही संबंध, मला जोडू नका. पण हा प्रकल्पामध्ये मी आता तुम्हाला सांगितल्यानंतर, खरेदी खत केल्यानंतर 2 ते 3 तासामध्ये तुमच्या खात्यात RTGS ने पैसे येतील. ते म्हणाले काय भरोसा. म्हणाले तुम्ही साक्षीदार म्हणून सही करा. अजितदादा मी तेव्हा साक्षीदार म्हणून मंत्री असताना सही केली आणि त्याचा मला 2-3 तासाने फोन आला शेतकऱ्याचा, साहेब माझ्या खात्यात पैसे जमा झाले. हे सरकारचं काम आहे. आणि म्हणून अशा प्रकारचे प्रकल्प जे आहेत, आम्ही नेहमी सांगतो लोकांना विश्वासात घेऊन करा. लोकांच्यावर जोर जबरदस्ती अन्याय करून कुठलाही प्रकल्प आम्ही पुढे नेणार नाही. ही सरकारची भूमिका आहे, हे सरकारचं स्पष्ट मत आहे. आणि म्हणून शिवतारे बापू, तुम्ही जे काही सांगितलेलं आहे, काही कामं आपल्याला आता सुरू करता येतील, काही कामं जी आहेत आचारसंहितेनंतर आपल्याला करता येतील. त्यासाठी एक आपण बैठक घेऊ. त्या बैठकीमध्ये सारासार चर्चा करून या मतदारसंघ पुरंदरमध्ये जे काय आपल्याला करायचं आहे ते आपण केल्याशिवाय राहणार नाही. कारण आम्ही तिघांनी मिळून तुम्हाला शब्द दिलेला आहे. आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगेन की हे निवडणूक जी आहे ही देशाची आहे. ही निवडणूक देशाच्या विकासाची आहे. ही निवडणूक देशाच्या प्रगतीची आहे. आणि तुम्हाला मी सांगतो की गेल्या 2014 साली जेव्हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब झाले, त्याच्या पूर्वीचा काळही आपण पाहिलाय. काय काळ पाहिलाय आपण, घोटाळे, भ्रष्टाचार, दंगली, बॉम्बस्फोट. आज 10 वर्षामध्ये एकही अशा प्रकारची घटना घडली नाही. गेले 50-60 वर्षामध्ये जे काम झालं नाही ते काम 10 वर्षात झालंय. 10 वर्षात झालंय. केंद्रातही झालंय, राज्यात झालंय. रेल्वेचं असेल, विमानतळांची असतील, एअर कनेक्टिव्हिटी असेल, रस्ते असतील, हे सगळे विकासाची कामं या ठिकाणी दिसत आहेत. या देशाची अर्थव्यवस्था आज आपल्या 150 वर्ष ब्रिटिशांनी राज्य केलं. मोदी साहेबांनी त्यांनाही मागे टाकलं. 10व्या 11व्या नंबर 5व्या नंबरवर अर्थव्यवस्था आणली. आज त्यांनी निर्धार केलाय 3ऱ्या नंबरवर आणणं. $5 ट्रिलियन इकॉनॉमी करणं. त्याच्यामध्ये आपलाही वाटा $1 ट्रिलियन आहे. आपलंही महाराष्ट्राचं योगदान त्याच्यामध्ये राहणार आहे. आणि म्हणूनच ही निवडणूक ही वैयक्तिक नाही, ही विकासाची आहे. मगाशी जेजुरीला देखील दादांनी सांगितलं की या ठिकाणी पैसे कमी पडणार नाही. दादा या 15 वर्षामध्ये या मतदारसंघाचा मला विजय बापू सांगत होते खेळ खंडोबा झाला. एकही काम झालं नाही. फक्त बोलून भाषण करून होत नाही, तर प्रत्यक्ष कृती करावी लागते. लोकांना काय हवं नको ते पाहावं लागतं. ते म्हणाले इथं खेळ खंडोबा झाला. आता जेजुरीला तुम्ही पैसे दिलेत, आता खंडोबाचा आशीर्वाद सुनेत्राताईच्या पाठीशी खंबीरपणे आहे. त्यामुळे आपला विजय पक्का आहे.
आता शिवतरे बापू सोबत अजितदादांच्या आहेत. अजित आणि विजय सोबत असल्यामुळे या निवडणुकीमध्ये 2 लाखाच्या पेक्षा जास्तीचं मताधिक्य मिळालं पाहिजे अशासाठी ही सभा लावलेली आहे. आणि म्हणून सुनेत्राताईला मत म्हणजे देशाच्या विकासाला मत, घड्याळाला मत म्हणजे नरेंद्र मोदीजींना मत, अशा प्रकारची भूमिका आपल्याला घ्यायची आहे. आपण महायुतीमध्ये आहोत. काही ठिकाणी धनुष्यबाण आहेत, काही ठिकाणी घड्याळ आहे, काही ठिकाणी कमळ आहे. आपल्याला वाटेल कसं बटन दाबू, पण हे बटन दाबावंच लागेल, कारण तुम्ही दाबलेलं बटन त्यातून मिळालेलं मत हे मोदीजींना मिळणार आहे, देशाच्या प्रगतीला मिळणार आहे, देशाच्या विकासाला मिळणार आहे. आज 370 कलम हटवण्याची हिम्मत कुणाची होती? बोले आग लगाए, हे होईल ते होईल. अरे देशाचे सैनिक मरत होते, पाकिस्तान आतंकवाद करत होता, बोलायची हिम्मत नव्हती पूर्वी. आज भारत बोलतो, मोदीजी बोलतात, पूर्ण जग ऐकतो. ही आपल्या देशाची आज एवढी आदराची जागा निर्माण झालेली आहे. या देशाचं नाव जगभरामध्ये रोशन करण्याचं काम आज मोदीजींनी केलंय. आणि म्हणून हे प्रत्येक मतदारसंघ 48 मतदारसंघ आपल्याला महत्वाचे आहेत. आणि म्हणून अजितदादा आज या ठिकाणी गेल्या अनेक वर्ष काम करतायत, 25-30 वर्ष काम करतायत. त्यांच्या कामाची पद्धत आपल्याला माहित आहे. ते बोलतात कडक, परंतु काम करतात अतिशय चांगलं. आणि काम करत असताना लोकांना जो काही स्वभाव आहे, हे होईल होणार नाही, त्याला गोल गोल फिरवण्याचं काम अजितदादा करत नाही. आणि म्हणून या पुणे जिल्ह्यामध्ये देखील त्यांनी अनेक प्रकल्प केले. म्हणून तर ते किती वेळा निवडून आले अजितदादा? बरेच वेळा आले. 7 वेळा लोकांनी त्यांना निवडून दिलंय. जर काम केलं नसतं तर हे चित्र दिसलं नसतं. आणि म्हणून काम करणारी माणसं लोकांना पाहिजेत. घरी बसून फेसबुक लाईव्ह करणारे लोक पाहिजे आपल्याला का? काम करणारा प्रत्यक्ष माणूस पाहिजे. आज मी आपल्याला एवढंच सांगतो की आम्ही काम करणारे लोक आहोत, फील्डवर उतरून काम करणारे आहोत. एखादा संकट, आपत्ती, दुर्घटना आली तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सगळे मंत्री सामोरे जातात. फक्त एसी कॅबिन मध्ये बसून फोन करून आदेश देत नाही, हे करा, ते करा, ते करा. हे असं सरकार आहे, हे आपलं सरकार आहे. आज आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री असलो तरी सुद्धा कार्यकर्ता म्हणून काम करतो. कार्यकर्त्या सुखदुःखामध्ये धावून जाण्याचं काम करतो. म्हणून विजय बापू शिवतरे, आज माझा एक कार्यकर्ता, माझा एक पदाधिकारी मला घालवायचा नव्हता. हा संवेदनशील एकनाथ शिंदे आहे. कार्यकर्ता घडवायला वेळ लागतो, गमवायला वेळ लागत नाही. एक एक कार्यकर्त्याला जपायचं असतं. कार्यकर्ता घडवायला खूप वर्ष जातात, गमवायला काही मिनिटं जातात. आणि म्हणून आम्ही जो धाडस केलं, आम्ही जो उठाव केला, तो याच्यासाठी केला. कार्यकर्ता, पक्ष, शिवसेना, धनुष्यबाण वाचवण्यासाठी. आणि म्हणून आज महायुती भक्कम होत चालली आहे. अजितदादा, शिवसेना, भाजपा युतीचं सरकार लोकांच्या मनातलं निर्माण झालं. युती म्हणून आपण लढलो, सरकार बनवलं दुसऱ्यांबरोबर. ते सरकार चालू असताना अजितदादा विकासाच्या मुद्द्यावर परवा पडणार. त्यांना खरा ज्योतिषी भेटतच नव्हता. मी त्यांना सांगितलं, मी पाठवू का? कारण हे सरकार अधिक मजबूत होत गेलं. काम करणारं सरकार आहे, 24/7 काम करणारे सरकार. मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक लोक दादा आले. काल राज ठाकरे यांनी देखील मोदीजींच्या नेतृत्वावर आणि विकासावर विश्वास ठेवून बिनशर्त पाठिंबा दिला. हे काम आहे, पॉझिटिव्ह आहे. आणि म्हणून त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो, त्यांचे अभिनंदन करतो. आणि म्हणून हे बाळासाहेबांच्या विचाराचं सरकार, मगाशी दिघे साहेबांचं नाव कोण तिथे घेत होतं, आनंद दिघे साहेबांच्या विचाराचं सरकार या ठिकाणी पुढे लोकांच्या मनातलं सरकार आम्ही पुढे नेतोय. आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगतो, आज किती काही मध्ये आपण पुरंदर उपसा सिंचन प्रकल्पाचं जे नवीन पंपासाठी आपण जे वाढीव बिल दिलं होतं, काय डबल झालेलं ना. आपण 2 रुपये 70 पैशावरून
₹1.16 केलं, ताबडतोब कमी केले दर. शेवटी लोकांसाठी हे सरकार कुणासाठी आहे? हे लोकांसाठी सरकार आहे. आणि म्हणून जेव्हा लोकांचे प्रस्ताव, शेतकऱ्यांचे प्रस्ताव, महिलांचे प्रस्ताव, कष्टकऱ्यांचे प्रस्ताव आपल्या समोर येतात तेव्हा तात्काळ पेन निघतो, सही होते. अगोदर तर पेनच नव्हता. माझ्याकडे 2-2 पेन आहेत. मुख्यमंत्री सहायता निधी, शिवतरे बापू साक्षीदार आहेत. कोणाकडे कधी CMRF झालं, मुख्यमंत्री सहायता निधी आला, मी कुठेही गाडीत असलो, रस्त्यावर असलो, ऑफिसमध्ये असलो, घरात असलो, कुठेही असलो, कार्यक्रमात असलो तरी सही करतो. कारण एका सहीने एका माणसाचा जीव वाचतो, एका कुटुंबातला माणूस वाचतो, कुटुंब वाचतं. हे सरकार आहे. सरकार कुणासाठी पाहिजे? सरकार लोकांच्या हितासाठी पाहिजे. सरकार लोकांच्या भल्यासाठी पाहिजे. आणि म्हणून शासन आपल्या दारीसारखा कार्यक्रम आपण घेतला, लोकाभिमुख झाला. आज योजना होत्या, लाभ होते, लाभार्थी होते, सगळं होतं. परंतु ते कटकटीने ते लाभ सोडून देत होते लोक. नको मरू दे, सरकारी काम आणि 6 महिने थांब, ही आम्ही संकल्पना रद्द केली. शासन आपल्या दारी घेऊन गेलो. कोणाला ट्रॅक्टर मिळतोय, पॉवर टिलर मिळतोय, ड्रोन मिळतोय, महिला भगिनीला बचत गटाला लोन मिळतंय. आणि हे सगळं होतंय. हे म्हणून आज लोकांच्या पायाखालची वाळू सरकले. काय झालंय? धडकी भरले. काय होणार? अरे आम्ही काम करतोय, तुम्ही काम केलं नाही म्हणून लोकांनी आम्हाला स्वीकारलं. आज हजारो लोक सोबत आहेत, लाखो लोक सोबत आहेत. हाय, मोदींची सभा झाली, मोदीजींची रामटेकला आणि चंद्रपूरला. मोदी 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 सारखे करत होते. मोदीमय वातावरण झालंय देशभरामध्ये. लोकांनी ठरवलंय, लोकांनी गॅरंटी घेतली आहे. जसं मोदी गॅरंटी सगळीकडे चालत होती, तसे या देशातल्या लाखो करोडो लोकांनी गॅरंटी घेतली आहे की फिर एक बार मोदी सरकार आणायचं. आणि म्हणून याच्यामध्ये आपला सिंहाचा वाटा असला पाहिजे. आपण कुठेही मागे पडता कामा नये. या बारामतीमध्ये याच्यावर जसं मगाशी चंद्रकांत दादा म्हणाले, आम्ही जेव्हा उठाव केला 38 देशांचं लक्ष होतं, तसंच लक्ष आता या निवडणुकीवर आहे. आणि तुम्ही याचे शिल्पकार बनणार आहात ना, विजयाचे तुम्ही शिल्पकार बनणार आहात ना. आणि म्हणून या विजयाचे शिल्पकार बना. विजय बापूने जो संघर्ष केला, आग्रह केला, त्याने त्याचा बाणेदारपणा दाखवला, स्वाभिमान दाखवला. विजय बापूने असं नाही म्हटले मला काय देणार तुम्ही. त्याने म्हटलं माझ्या या भागातल्या लोकांना या सुविधा पाहिजेत, हे प्रकल्प पाहिजेत, यासाठी मी अट्टहास केला होता. आम्ही लोकांनी त्यांना आश्वासन दिलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये या सर्व कामांना गती मिळेल, चालना मिळेल. आणि त्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवून माघार घेतली. त्याबद्दल मी आणि आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो की एवढे जण आपण त्यांच्या पाठीशी उभे राहिलात. आणि विजय बापू शिवतरे एक सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी लढणारा एक शिवसैनिक, एक नेता, त्याचं एक खरं रूप या ठिकाणी पाहायला मिळालं. मगाशी दुष्काळाच्या वरचा विषय काही पत्रकार मांडत होते. आम्ही बोललो निवडणुका येतात जातात, पण जिथे दुष्काळ आहे, पाणी टंचाई आहे, चारा टंचाई, रोजगार हमीची कामं आहेत, ते सगळ्या देण्याच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत. शेतकऱ्याला वाऱ्यावर कधी सरकारने सोडलं नाही, सोडणार नाही. या राज्यामध्ये निवडणुकांचे कामं सुरू असली तरी सुद्धा या ठिकाणी बिलकुल शेतकऱ्यांना ज्या रोजगार हमीची कामं असतील हे सगळी व्यवस्थित चालू राहिली पाहिजे, अशा प्रकारच्या सूचना अधिकाऱ्यांना आहेत. आणि म्हणून आज मी एवढंच सांगतो की ही तर कामं होतीलच, परंतु पुढचा आम्ही तिघही होतो, तिघांनी शब्द दिलाय, पुढचा पुरंदरचा किल्लेदार हा विजय बापू शिवतारे असतील. आणि अरे पहिला आमदार तर होते, लगेच तू एकदम पुढे जातो डायरेक्ट. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला एवढंच सांगतो, ज्या शिवतारे विजय बापूंनी तुमच्यासाठी, या जनतेसाठी
या मतदारसंघासाठी ज्या योजना आपण राबवू शकतो यासाठी हे 8 तास केला होता, हा आग्रह केला होता. आता त्यांची जबाबदारी नाही, माझी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची ही जबाबदारी आहे. ही कामं पूर्ण करण्याची जबाबदारी आमची आहे. आणि म्हणून मी तुम्हाला पुन्हा एकदा मनापासून या ठिकाणी धन्यवाद देईन की आपण विजय बापूवर प्रेम करता आणि त्याच्या प्रेमापोटी आपण त्यांच्या सोबत राहिलात. आज ही सभा होतीये आणि आपलं बघायचं काय, घड्याळ बघायचं. शिवसैनिक आलेले आहेत, तरी घड्याळ दाबायची सवय त्यांना नाही, पण आता घड्याळ दाबलंच पाहिजे. घड्याळ तुम्ही दाबल्यावरच ते मत मोदीजींना जाणार आहे. त्यामुळे महायुतीमध्ये आपण आहोत आणि त्यामुळे आपण आपलं एक एक मत अमूल्य आहे. आणि जिकडे धनुष्यबाण आहे घड्याळवाल्यांनो, ते धनुष्यबाणावर बटन दाबा, तिकडं कमळ आहे तिकडे कमळ दाबा. आणि ह्या ठिकाणी कारण शिवसेना भाजप युती होती, कमळ धनुष्यबाण सगळ्यांना माहित आहे, परंतु घड्याळ हा आपला नवीन मित्र पक्ष अजितदादा आपल्या सोबत आहेत. त्यामुळे या निवडणुकीमध्ये एक एक मतदार संघ आपल्याला महत्वाचा आहे. आणि म्हणून सुनेत्राताईंना भरघोस मताने निवडून आपल्याला आणायचं आहे. आणि मी जाता जाता एवढंच सांगतो, काही जणांचे झाले आहे आता अति, काही जणांची गेली मती, आपण विकासाला देऊ गती आणि जिंकूया आपली 12 मती.